अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। खरोखरच पुण्य पावन अशा भूमी आल्यानंतर ज्या आनंदाच्या सात्विकतेच्या लहरी येतात त्या इथं अनुभवण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे असं मी मनापासून म्हणते। गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये आपल्याला मागपर्यंत आवाज येतोय ना व्यवस्थित? गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये एका वेगळ्या कारणासाठी 5 गोष्टी सांगितल्यात भगवंतांनी, पण मला असं वाटतं की त्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी लागू आहेत। कुठल्या 5 गोष्टी? तर अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। काहीही करायचं असेल तर आपण काय म्हणतो? पहिलं कोण पाहिजे? कर्ता पाहिजे। मग काय म्हणतो आपण? त्यानं क्रिया केली पाहिजे। मग काय म्हणतो? त्यांनी साधनं वापरली पाहिजेत, हा आपला विचार। म्हणून आपण पहिला कर्ता म्हणू, मग क्रिया म्हणू, मग साधनं म्हणू, पण ते सांगणारे भगवंत आहेत हो। त्यांनी आधी कर्ता कर्म क्रियेचा विचारच केला नाही। ते म्हणाले 2 खुंट आधी मजबूत पाहिजेत, मग मध्ये हवा तसा खो खो खेळा। कुठले 2 खुंट? एक आहे दैवाचा आणि दुसरा आहे अधिष्ठानाचा। आणि तो अधिष्ठानाचा हे पहिलं ठेवलेलं आहे, कारण आपण ज्या अधिष्ठानावरती आहात त्यावरती आपली जडणघडण अवलंबून आहे। आणि अशा अत्यंत पवित्र जिथे साक्षात महाराजांचा वास आहे अशा ठिकाणी येऊन बोलणं हे माझ्यासाठी भाग्य आहे। त्यामुळे आधी अधिष्ठान आणि मग दैव। आता पुढचं कर्ता वगैरे काय घडतं ते माझ्यावरती आहे, पण भगवंतांनी हे 2 खुंट तरी उत्तम बांधून दिलेले आहेत। महाराजांना मनापासून वंदन करते। त्यांच्या आशीर्वादाशिवाय, गुरुतत्वाशिवाय माणूस बोलू शकत नाही, उभा राहू शकत नाही। दिसत नसून सुद्धा जे त्याचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो असं ते गुरुतत्व, त्या गुरुतत्वाला मी मनापासून वंदन करते। कलागंधर्व महोत्सवाचं हे 5वं वर्ष। मला खरोखरी असं नेहमी वाटतं की इतकी वेगवेगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चालू असताना सुद्धा अशा पद्धतीचे महोत्सवच आहेत जे आपल्या मनाची खऱ्या अर्थानं मशागत करत आहेत। कारण जर टीव्ही दिवसभर लावून ठेवला तर आपण काय होऊ मला सांगता येत नाही, पण असे महोत्सव अधनमधन घडत राहणं हे खऱ्या अर्थानं सांस्कृतिक बी पेरणं असतं, ती मशागत करणं असतं। ह्या 1 दिवसाचा कार्यक्रम असला ना तरी याची तयारी या मंडळींची किती दिवस आधीपासून चालू असेल। त्यामुळे या सगळ्या महोत्सवासाठी खऱ्या अर्थानं जे कटिबद्ध झालेले आहेत अशा सगळ्या मंडळींना आधी मी मनापासून वंदन करते, कारण त्यांनी पुढाकार घेणं आणि फक्त पुढाकार घेणं हा एक भाग असतो, शेवटपर्यंत ते नेणं हा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग असतो। या सगळी मंडळी इथे आहेत। प्रतिनिधी त्यांच्या स्वरूपानं मी आलासकर सरांना आधी वंदन करते, फडणीस सरांना वंदन करते। आपल्या सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत म्हणून, पण सगळ्यांच्या प्रती माझा हाच भाव आहे की आपण खूप मोठा आणि उत्तम असा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्याचं हे 5वं वर्ष आहे। उत्तम नगरी आहे, त्याला अतिशय छान असा महोत्सव आहे। आणि मला आनंद असा होतोय की माझ्या हस्ते मृणालिनी ताईंचा आज सत्कार झाला, हेही माझं भाग्य आहे। मी जेव्हा आज सकाळी मिरजेला उतरले तेव्हा श्रीरंग मला म्हणाला की बाहेर जमदग्नी सर थांबलेत। मी घाबरले आडनावानी, म्हटलं बापरे आता काय। पण मी सारखं आडनाव आणि त्यांचं व्यक्तिमत्व मॅच करू पाहिजे, पण ते होतच नाही हो। आणि त्याच्यानंतर ते मला म्हणाले की माझ्या सौभाग्यवती भेटायला येतात। म्हटलं आता इथं बघूया मॅच करू, ते तर अजिबातच नाही। त्यामुळे आणि नाव पण मृणालिनी, म्हणजे 2 वेगळे हे। मृणालिनी म्हणजे कमलतंतू आणि तो अत्यंत नाजूक असतो असं म्हटलेलं आहे। तर इतकं सुंदर त्यांचं व्यक्तिमत्व। दोघंही जण खऱ्या अर्थानं विद्वान विदुषी। म्हणजे मला क्षणभर त्या दोघांशी बोलत असताना असं वाटलं की वर्षानुवर्षाचं संचित
पोटात घेऊन उभा असलेला एखादा वटवृक्ष असतो आणि त्याच्या छायेत बसल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद मला आज आपल्याला आपल्या कुटुंबियांना भेटून झाला. आपला आशीर्वाद मस्तकी आहेच. इथं अनेक मोठी मोठी मंडळी बसलेली आहेत. सगळ्यांना मनोभावे वंदन करते. आमचे देशपांडे काका आज खूप दिवसांनी भेटलेत गिरवीचे, त्यांनाही जयंत काका आपल्यालाही वंदन करते. आपल्या सर्व मंडळींना शुभेच्छाही देते. कला गंधर्व महोत्सव, मी विचार करत होते येता येता की कला, आपण असं म्हणतो कला, पण कला म्हणजे काय? अनेकदा आपण हा शब्द वापरतो. आता आज मी कला गंधर्व म्हटलं, आपण म्हणतो हा या कलेत निपुण आहे, तो त्या कलेत निपुण आहे, पण कला म्हणजे काय असा विचार मी करत होते. काही वेळांनी माझं डोकं कलकललं. अवतीभोवती कलकलाट पण खूप चालू होता. मग हळूहळू आपल्या लक्षात आलं असेल मी कल या शब्दाने सुरू होणारे शब्द शोधायला लागले. मग लक्षात आलं लाटांचा कल्लोळ असतो, तिथे पण कल शब्द आहे. डोकं कलकलणं आहे, कलरव आहे, कलकलाट आहे, सगळं कल 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 कल. काय असेल हे? आपण म्हणतो ह्याचा, या मुलाचा कल इकडे आहे नाही का, चंद्राच्या कला, हे काय असेल असा विचार करत होते. आणि मग लक्षात आलं की कल म्हणजे आवाज करणे. कल या शब्दाचा अर्थच मुळे आवाज करणे असा आहे. म्हणजे जी शांत बसू देत नाही ती कला. असं मी माझ्या वरती एक व्याख्या केली. आणि सिद्धांत हे अनुभवातनं सिद्ध होत असतात किंवा उदाहरणातनं सिद्ध होत असतात. म्हणजे तुम्ही सिद्धांत मांडलात आणि बघा तुमचं गुन्हे, असं चालत नाही. बघा ना, आपले संस्कृत सुभाषित बघा, आधीच्या ओळीमध्ये सिद्धांत असतो, खालच्या ओळीमध्ये उदाहरण असतं, किंवा आधीच्या ओळीत उदाहरण असतं, खालच्या ओळीमध्ये सिद्धांत असतो. त्यामुळे सिद्धांत किंवा व्याख्या ही उदाहरणानेच सिद्ध होते. माझ्या एकदम एक उदाहरण आठवलं. काही वर्षांपूर्वी एका शिबिरासाठी म्हणून मी आमच्या इकडच्या काय म्हणतात जव्हार मोखाडा अशा त्या भागामध्ये गेले होते. तर तिथे आम्हाला काही वारली पेंटिंग शिकवणार होते, तिथली माहिती आम्हाला करून देणार होते. आणि तिथे जे सगळे होते त्या सगळ्यांशी आम्ही बोलत होतो. त्याच्यामध्ये एक मुलगी होती ना, तिने फक्त नाव सांगितलं सकाळपासून, बाकी तिचा आमच्याशी कुठलाही संवाद नाही. आम्ही तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिचं आमच्याशी काही बोलणं झालं नाही. मी म्हटलं ही का काहीच बोलत नाही. म्हणजे शेवटी आपण म्हणतो जाऊ द्या बोले. दुपारच्या भोजनोत्तर सत्रामध्ये आम्हाला वारली पद्धतीची रांगोळी काढायला शिकवणार होते आणि ते सत्र ती मुलगी घेणार होती. मी म्हटलं ही काय बोलणार आणि काय सांगणार, पण मी तुम्हाला सांगू, ज्या क्षणी तिने रांगोळीमध्ये हात घातला, रांगोळी उचलली आणि रेष काढायला सुरुवात केली, तेव्हापासून आधीची ती आणि नंतरची ती यात जमीन आसमानाचा फरक आहे. तिने इतकी उदाहरणं दिली. हा चित्र हे कसं काढायचं, हे एकमितीय चित्र कसं आहे, मागे असलं तरी ते मागे दाखवायचं नाही, ते वरतीच दाखवायचं, हे सगळं ती सांगताना इतकी रमून गेली होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं इतका वेळ तिची हे चालू नव्हती, पण जेव्हा तिची कला आली त्यावेळेला तिला शांत बसता आलं नाही, म्हणून ती शांत बसू देत नाही ती कला, असं मला मनापासून वाटलं. आज मी हाच विषय घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण कला गंधर्व महोत्सव आहे. मग या कलेची नेमकी निर्मिती होते कधी, माणसामध्ये हा कलावंत आहे हे आपल्याला कळतं कधी. हळूहळू विचार केला तेव्हा लक्षात आलं, बऱ्याच मोठ्या लोकांच्या चरित्रांमध्ये आपण बघा उल्लेख येतो, साधारणपणे 8 ते 10 वर्षामध्ये त्या मुलाची कला आपल्याला कळते किंवा त्याचा कल आपल्याला कळतो. रवींद्रनाथांनी त्यांची पहिली कविता 8व्या वर्षी केली. सावरकरांच्या सुद्धा पहिल्या कवितांमधल्या काही कविता 8 ते 10 वर्षांमध्ये आहेत. विनोबांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली ती 8व्या वर्षी घेतली. 8वं वर्ष म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं असलं तरी 8वं वर्ष मोक्याचं आहे, कारण 8व्या वर्षी आपल्या काय 8वं वर्ष आहे. आणि मग लक्षात आलं आपल्या संस्कृतीने मुंज कधी करायला सांगितली, उपनयन कधी करायला सांगितलं, 8व्या वर्षी करा म्हटलं. आधी नंतर चालेल पण 8व्या वर्षीपासून सुरुवात करा का. कदाचित असं असेल की 8व्या वर्षामध्ये स्वतःचं एक स्वत्व वेगळं कळायला लागत असेल आणि त्या वेळेला ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो माणूस हळूहळू सिद्ध होतोय, तयार होतोय, हे कुठेतरी असेल. म्हणजे रवींद्रनाथांची कविता तर इतकी सुंदर आहे. त्यांनी साधी कविता केली होती. तेव्हा त्यांचे मोठे बंधू विजेंद्रनाथ ते म्हणाले, रवी तुझ्यामध्ये कवी दडला असं मला वाटतं बघ बरं. आणि म्हणून रवींद्रनाथांना छंदच लागला कविता करण्याचा. आणि एक दिवस त्यांनी एक कविता म्हटली
तेव्हा त्यांचे दादा म्हणाले की बाळा कविता झाली पण तुला सांगू का, कवितेमध्ये ना रस असावा लागतो. जसं विश्वनाथाने व्याख्या केली, वाक्यम रसात्मकम काव्यम. वाक्य आणि काव्य अक्षर तीच आहेत बघा दोन्ही शब्दात, वाक्य आणि काव्य. पण त्या वाक्याचं काव्य होण्यासाठी मध्ये रस निर्मिती व्हावी लागते. आणि तेच रवींद्रांच्या बंधूंनी सांगितलं, बाळा कविता ठीक झालीये पण कवितेमध्ये काय असायला हवं, रस असायला हवा. आता 8 वर्षाच्या रवींद्रांना काय करणार हो, रस असायला हवा म्हणजे काय असायला हवं, पण ते रवींद्रनाथ होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, दिवसभर बागेमधल्या वेगवेगळ्या झाडांची फुलं गोळा केली, ती सगळी फुटली आणि रात्री पाण्यामध्ये भिजवली आणि आपले सगळे कवितांचे जे काही होते कागद ते सगळे त्या पाण्यामध्ये भिजत घातले आणि दादांना जाऊन सांगितलं की दादा आता माझ्या कवितेत रस येईल ना. 8वं वय हे सगळं, 8वं वर्ष. आणि तेव्हा त्यांचे दादा म्हणाले की अशातनं तुझ्या कवितेत रस येईल की नाही मला माहिती नाही, पण तुझी कृतीच सांगते की तुझी कविता रसमयीच होणार आहे. कारण हे सुचायला सुद्धा ती प्रतिभा कुठेतरी कार्यरत असावी लागते, की ती नुसते भिजवलं नाही, फुलांच्या ह्याच्यात ते भिजवले म्हणजे फुलांसारखाच माझ्या कवितेचा दरवळही पसरावा. हे सगळं 8व्या वर्षामध्ये मुलांनी लिहिलं. एका ठिकाणी झाकीर हुसेन त्यांचा तबला ऐकला त्यांनी आणि त्यांनी असं म्हटलंय की काय माहिती 8व्या किंवा 8 ते 10 वर्षामध्ये आपल्यात काय आहे याची चूक, आपली जी कोण आहे शक्ती ती दाखवायला लागते. हे कधी लिहितात मुलं, जेव्हा झाकीर हुसेन यांचा 8-9 वर्षाचे असताना त्यांनी जेव्हा तबला ऐकला तेव्हा ते म्हणतात की साधं 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 वाजवताना या मुलाने अशा काही अनवट मात्रा घेतल्या की त्या क्षणी मला म्हणावंसं वाटलं की हे हा करत नाहीये, याला एक कुठलं तरी वेगळं एलिमेंट साथ करत आहे. ती एलिमेंट साथ करणं जी आहे तीच प्रतिभाशक्ती आहे. तिथून कलेचा उगम होतो. म्हणजे साधारणपणे 8व्या 9व्या 10व्या वर्षामध्ये कलेची चुणूक दिसायला, तशी ती लहान वयात सुद्धा दिसते. एखादं रांगता रांगता बाळ आपण कॅसेट लावली तर पटकन थांबतं, त्याच्या चेहऱ्यावरती हसू पसरतं, कुठेतरी स्वरांचा त्याचा लगाव आहे हे आपल्याला कळतं. पण 8व्या 9व्या 10व्या वर्षामध्ये अधोरेखित करता येतं की हा इकडे वळू शकेल. त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण थोडी पुढे नेली पाहिजे. अगदी पाळण्यात नको पण 8-9-10 वर्षाची दिसते. मग सुरू कशी होते, त्या कलेची निर्मिती कशी सुरू होते. 8व्या 9व्या वर्षात ती कला दिसली, मग हळूहळू सुरू होते ती अनुकरणात्मक कला सुरू होते. मग त्याला गुरुगृही धाडलं जातं. गुरुगृहामध्ये गेल्यानंतर आता गुरुगृही म्हणजे गुरुगृही नाही पण गुरुच्या सान्निध्यात तो येतो आणि गुरु त्याला शिक्षण द्यायला सुरुवात करतात. हळूहळू शिष्य तयार व्हायला लागतो आणि मग एक घडी अशी येते की त्या घडीला कोणीतरी म्हणतं त्या मुलाला किंवा त्या गुरुला की हा ना अगदी तुमच्यासारखा गायला लागलाय ना. हे खूप वर्षानंतर सांगितलं, मी फास्ट फॉरवर्ड केलंय कारण गुरुगृही घातल्यानंतर कित्येक वर्ष जातात हे ऐकण्यासाठी सुद्धा. पण हे कोणीतरी येऊन सांगतं त्या मुलाला सुद्धा की अगदी गुरुजींचा भास व्हायला लागलाय बरं का काही गाण्यांमध्ये. या गुरुजींना कोणीतरी सांगतं की हा अगदी तुमच्यासारखा गायला लागलाय बरं का. मला वाटतं याच्या एवढा धोक्याचा इशारा नाही, या ओळी एवढा धोक्याचा इशारा नाही. का बरं, गुरु सारखा गायला लागणं आणि गुरुनी शिकवलेलं पण वेगळं गायला लागणं याच्यातलं मोठं काय हे गुरुच सांगू शकतो. आपल्याकडे एक अप्रतिम श्लोक आहे भवभूतीचा, उत्तर रामचरित्रामध्ये येतो. इतिहास अनेक प्राचार्य मंडळी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांना हे नक्की पटेल. वितरती गुरु प्राप्ती विद्या यथैव तथाम जडे. काय म्हटलंय भवभूतीनी? भवभूती म्हणतो की गुरु सगळ्यांना समान ज्ञान देत असतो. शाळेत शिकवताना शिक्षक तेच सांगत असतात पण कुणीतरी पहिला येतो आणि कुणीतरी शेवटचा येतो. म्हणणं काय त्यांचं की ते समानच ज्ञान देत असतात पण शिष्य वेगवेगळे निपजतात. याला साधं उदाहरण सांगायचं तर सूर्यबिंब प्रकाशतो रोज सकाळी. ते सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो असं म्हणत नाही रे हा मातीचा गोळा आहे का याला जरा कमी दिला तरी चालेल. नाही, निसर्ग असं कधीही करत नाही, निसर्गामध्ये भेदभाव नाही. आणि म्हणून सूर्य जेव्हा देतो तेव्हा सगळ्यांना समान प्रकाश देतो. मातीचा गोळा काय करतो, तो जो प्रकाश आहे, ती प्रकाश किरण आहेत ती सगळी घेतो आणि शांत बसून राहतो. मग तीच प्रकाश किरण जेव्हा आरशावरती पडतात तेव्हा काय घडतं,
आरशावरती जशी येतात तशीच्या तशी ती परावर्तित होतात आणि तीच सूर्यकिरणं जेव्हा एखाद्या हिऱ्यावरती पडतात तेव्हा ती जशीच्या तशी परावर्तित होत नाहीत, तर हिरा स्वतःच्या प्रतिभेनं सर्व बाजूंनी उजळतो. म्हणजे किरण ती, सूर्य तोच, पण त्याचा ज्याच्यावरती परिणाम घडतोय ती मंडळी वेगवेगळी असतात. म्हणून एकाच गुरुच्या हाताखालचे शिष्य वेगवेगळे निपजतात. काही जण फक्त घेतात, ते दाखवत नाहीत काय घेतलं. काही जण घेतात, जसं गुरु बोलला तसं ते बोलतात, त्यामुळे घेतलं की दिलं. पण हिरा तसा नसतो, तो घेतो, त्याच्यावरती स्वतःच्या प्रभेतनं तो बोलतो. म्हणजे गुरुनी दिल्यानंतर स्वतःचं मनन चिंतन या सगळ्यातनं जेव्हा फुलते ना, तेव्हा तो शिष्य राहत नाही, तो नव्या पिढीचा कलावंत होतो. मला वाटतं हा सगळ्यात मोठा फरक आहे, शिष्य आणि त्या शिष्याचा हळूहळू घडणारा कलावंत, त्याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. शिष्य सगळेच असतात, कलावंत सगळे नसतात. कारण तो फक्त घेत नाही, तो त्याचा स्वतःचा विचार त्याच्यामध्ये लावतो. पुन्हा एकदा विजेंद्रनाथांचीच आठवण होते, पटकन सांगते. एकदा विजेंद्रनाथ म्हणजे रवींद्रांचे मोठे बंधू, ज्यांचा रवींद्रांवर विलक्षण प्रभाव होता आणि ते स्वतः विजेंद्रनाथ हे खूप मोठे होते. भारतामध्ये पहिली पायपेटी जर कुणाच्या घरी वाजली असेल तर ती टागोरांच्या म्हणजे ठाकूरांच्या घरी वाजली आणि ती विजेंद्रनाथांनी वाजवली. तर विजेंद्रनाथ आणि गुरुदेव बसले होते. रवींद्रनाथ उत्तम चित्रकार होते. विजेंद्रनाथ त्यांचा एक शिष्य आला, हातामध्ये कागदाची भेंडोळी होती. आला आणि इतका आनंदित होता तो, त्यांनी आपलं चित्र, पहिलं चित्र गुरूंच्या पायावर ठेवलं विजेंद्रनाथांच्या आणि म्हणाले, गुरुजी पहा. गुरुही आनंदित होते. रवींद्रनाथ आश्चर्याने बघत होते की आता काय बघायला मिळणार आहे, काय पुढचं आहे. त्यांनी ती भेंडोळी अशी उलगडली सगळी आणि ते चित्र पाहिलं. चित्र पाहता 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 विजेंद्रनाथांच्या कपाळावरची शीर तणतणायला लागली. रवींद्रांना कळलं, त्याला चित्र दिसत नव्हतं, विजेंद्रांचा चेहरा कसा दिसत नव्हता, पण काहीतरी वेगळं घडतंय जे मी अपेक्षिलेलं नाही हे मात्र रवींद्रांना कळत होतं. काय झालं, एका क्षणात विजेंद्रनाथांनी ते चित्र फाडून टाकलं. रवींद्रनाथ म्हणतात की त्याच्या तुकड्यांवरनं सुद्धा मला कळलं की ते चित्र किती मोठ्या प्रतीचं आहे. त्याच्यात ती ताकद एवढी जबरदस्त होती. ते चित्र पाहून सुद्धा, त्या तुकडे पाहून सुद्धा मला कळलं. पण दादा मात्र त्यांच्याकडे पाहण्याची सुद्धा माझी हिंमत होत नव्हती, एवढे भडकलेले होते, एवढे संतापलेले होते. तो शिष्य रडत रडत निघून गेला. त्यांच्या गुरूंच्या म्हणजे विजेंद्रनाथांच्याही डोळ्यातनं अश्वांच्या धारा वाहत होत्या. रवींद्रनाथ म्हणतात की मला क्षणभर असं वाटलं की ही असूया तर नाही ना, आधी आपला शिष्य फार मोठा होतोय, ही असूया तर गुरुच्या मनाला छेडून नाही ना गेली, वेळून नाही ना वाट टाकल्या, असं माझ्या मनात आलं. मी काही विचारणार. तेवढ्यात विजेंद्रांनी पुन्हा त्या शिष्याला परत बोलवलं आणि विचारलं, बाळा हे चित्र चांगलं काढलंयस, पण यात तू कुठे आहेस? तू कुठे आहेस म्हणजे? थांब म्हणाले. जसंच्या तसं चित्र जे आपल्या विजेंद्रनाथांनी काढलेलं आहे, अगदी जसंच्या तसं चित्र त्यांच्या शिष्याने काढलेलं आहे. विजेंद्रनाथ म्हणतात, माझी कॉपी होणं ह्या माझा आनंद नाही. तू कुठे आहेस या चित्रामध्ये? आता तुम्ही मला असं म्हणाल, किती सुंदर विषय मांडलाय आणि गुरु किती कठोर होऊ शकतो किंवा तो कठोर कसा व्हावा लागतो आत्ममधनं, तर कलावंत कसा निपजतो याचं उत्तम उदाहरण आहे. वाईट नसेल वाटलं विजेंद्रनाथांना ते चित्र काढून टाकताना? त्याची इतक्या दिवसांची मेहनत आहे हो. साधा कागद सुद्धा वाया घालवायला आवडत नाही आपल्याला, रंग आहे, त्याची मेहनत आहे त्याच्यामध्ये. ते म्हणतात असेल पण त्याचा विचार नाही ना तोपर्यंत त्यांनी मला देऊ नये. किती महत्वाची गोष्ट सांगितली. तुम्ही मला म्हणाल की एक निसर्ग चित्र काढायचं, आपण सगळे या काठावर बसलो, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये कागद दिला, रंग दिले, सगळं दिलं आणि सांगितलं काढा बरं हा कृष्णाकाठ. तर तुम्ही म्हणाल काय वेगळं येणार आहे? आपण एकाच कृष्णेचं चित्र काढतोय, एकाच ठिकाणी सामान्यतः असे बसलो तर एकाच ठिकाणी कसं बघतोय ना. मग तुम्ही म्हणाल काय वेगळं येणार आहे? कृष्णा नदी येणार आहे, मागची हिरवळ येणार आहे, मागचा तो आंब्याचा डेरेदार वृक्ष येणार आहे, ते 64 योगिनींचं स्नान येणार आहे, हेच येणार आहे. पण मी तुम्हाला 100% सांगते, आपण एकदा करून बघूया, आपल्या प्रत्येकाचं चित्र वेगळं असणार. याचं कारण असं, ज्याला
पाण्याविषयी आकर्षण आहे ना, त्याच्यात ते पाणी अधिक उठावदार दिसणार आहे. ज्याला आकाशाकडे जास्त खुणावत आहे आकाश, त्याचं आकाश वेगळं असणार आहे, एखाद्याचं झाड वेगळं येणार आहे, एखाद्याचं ते देऊळ वेगळं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे आपण कुठेही बसलो आणि चित्र सगळं समान असलं तरी प्रत्येकाचं चित्र वेगळं असतं. कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येकाची कला वेगवेगळी असते आणि म्हणून अनुकरणातनं आलेली कला टिकत नाही. अनुकरण हे कुठपर्यंत, जोपर्यंत वाक्य येत आहे तोपर्यंत की तू अगदी गुरुसारखा करायला लागलास बरं का, त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे सांधा बदलायचा आहे. त्या ठिकाणी कळलं पाहिजे की आता नाही, आता मला माझी वाट शोधायची आहे. गुरुनी सुद्धा मोकळं सोडलं पाहिजे, जा तुझा तू बघ. वसंतराव गाणं शिकायला गेले त्या फकीर गुरुकडे, त्यांना असं वाटलं आता चिजा देतील, बंदिशी देतील, काय नाही केलं. ते म्हणाले चल विहिरीच्या इथे गेले, मोकळी विहीर होती, म्हणाले डोकाव खाली आणि लाव षड्ज. षड्ज लावला ते म्हणाले बस गाणं आगे आ जाओ. अरे त्याला षड्ज लावता येतो, त्याला मी आणखीन गाणं काय शिकवायचं आहे, त्याच्या गळ्यातच सूर आहे. गुरु असं मोकळा पण एका घडीला व्हावा लागतो की आता माझ्या आईचं राहू नकोस. नाही तर आपल्याकडे म्हणतात ना, समोर खरं तर आज शेती तज्ञ बसलेत, मी काही झाडापानांविषयी न बोलणं बोलत, पण आपल्याकडे असं म्हटलंय की गुलमोहराची छत्री वरून कितीही सुंदर दिसली तरी गुलमोहराच्या खाली दुसरं झाड वाढत नाही. आणि त्यामुळे आपल्या शिष्याला त्या छत्रीतनं वेळेच बाहेर काढणं हे चांगल्या गुरुचं काम आहे. म्हणून कला ही अनुकरणातनं सिद्ध होत नाही. आपण अनेक कविता संमेलनांना जातो, काव्य संमेलनांना, तिथं आपल्याला जाणवतं बघा, कुणी सुरेश भटांच्या पद्धतीची रचना करताय, कुणी गुलजार साहेबांसारखी रचना करू पाहताय, कुणी बोरकर किंवा कुणी भा. रा. तांबे यांच्यासारखी करू पाहताय. पण लक्षात घ्या, ते त्यांनाच शोभून दिसतं. का शोभून दिसतं त्यांना? आपण त्यांचा फॉर्म घेऊ शकतो, गझलचा फॉर्म घेऊ शकतो, पण गझल त्यांनी जशी लिहिली तशी आपण लिहू शकत नाही. म्हणजे हल्ली म्हणतात ना की मस्त आलिशान घरामध्ये राहायचं आणि समाजाची दुःख आपल्या गझलेतनं मांडायचं, ते दुःख कधीच व्यक्त होणार नाही. याचं कारण अनुभवाच्या मांडवातून गेल्याशिवाय शब्द सुचूच शकत नाही. अनुभव असलाच पाहिजे, कारण अनुभवाशिवाय कला फुलत नाही. जे तिकडे अध्याय सगळं उचलून अध्यात्माला लावलं तरी लागणार आहे बघा. आपण काय म्हणतो की माझं सगळं पाठ आहे, हे पाठ आहे, ते पाठ आहे, ते पाठ आहे, अमतो पाठ आहे, मी एवढे पाठ केलेले आहेत आणि एवढी पुरस्चरण केले. गुरु विचारतात अनुभव काय? जोपर्यंत अनुभव नाही, एक अनुभवाचा अंश नसेल, एक क्षण जरी आला नसेल तरी ह्या सगळ्याला काही फक्त साधन आहे. कलेत तेच असतं, जोपर्यंत मला अनुभव नाही एखाद्या गोष्टीचा, त्या अनुभवाची तीव्रता माझ्या हृदयापर्यंत पोचलेली नाही, तोपर्यंत माझ्यात हवी तशी कला जन्माला येणार नाही. म्हणून अनुकरणातनं कला सिद्ध होत नाही. आता तुम्ही म्हणाल, बघा ना, साधं उदाहरण देते, मला पुढे जायचंय पण राहत नाही. सूर्य हा साधं उदाहरण घेऊन मगाशी पण दिलं, आता पण देतो. सूर्य हे साधं उदाहरण आहे, पण आता फक्त एक अभ्यास आपल्याला, जे जे कलेमध्ये येत आहेत, कलेमध्ये आहेत, त्यांना फक्त अभ्यास आहे. सूर्य या विषयावरती इतक्या कविता जन्माला आल्या, आपण ताडून बघा, कुठलीही कविता एकासारखी एक नाही. म्हणजे एखादी स्त्री आहे, निरक्षर स्त्री आहे, ती काय म्हणते सूर्य उगवताना की उगवला नारायण, उगवता लाल लाल. बघा, उगवला नारायण, उगवता लाल लाल, पांघुरही पिवळी शाल वर टेकीला गुंजाल. तिचं बघणं वेगळं आहे, ती त्याला रंगाबिंगांमध्ये अडकवलंय. पुढे जाऊन ती म्हणते उगवला नारायण, जैसो उगवलं तान वाण. एका क्षणात तिने सूर्याचं काय केलंय बघा. आपल्याला ऋग्वेद कालापासून पाहिलं तर सूर्य ही प्रखर देवता म्हटलीये, पण हिनी आपल्या गोडव्यांनी त्याला बाळाचं रूप दिलं, कुंची विंची घालून बसलाय असं वाटतं. उगवला नारायण, जैसो उगवलं तान वाढून, काय पायी सांगू त्याला सोन्याचं जावळ. आता हे जे सूर्याचं वर्णन आहे ना, उगवत्या, हे तिच्याच कडे मिळणार आहे, कारण ती संसारात रमलेली आहे. तिच्या मांडीवरती तिचं गोजीरा मूल खेळत असेल, किंवा तिचं एखादं नातवंड तिच्या मांडीवर असेल आणि ती कुंची घालते, अगं बाई हा ती सूर्यच दिसतोय असं वाटत असेल. तिच्या अनुभवात ते आलेले. हे जेव्हा अशोक नायगावकर कविता लिहितात सूर्याकडे बघून, तेव्हा ते असं नाजूक बाळबीळ आणत नाही.
अहो ते महानगरामध्ये धावपळीत आहेत, त्यामुळे ते काय विचारतात सूर्याला, ते म्हणतात काय वा सूर्या कसं चाललंय. आणि त्यांचा सूर्य सुद्धा इतका मिस्किल, तो म्हणतो हा आला दिवस ढकलतो. सूर्य तोच, त्या सूर्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी, कारण अनुभव वेगळा. आणि तेच भाऊसाहेब पाटणकरांसारखे शायर आहेत ते. त्यामुळे ते काय म्हणतायत की भास्करा येते दया मजला तुझी आधी मधी. दया वाटते म्हणतात, भास्करा येते दया मजला तुझी आधी मधी, आहेस कार्य पाहिली तू रात प्रणयाची कधी. बघा सूर्य तोच आहे, पण त्या प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, विचार वेगळा आहे कारण जगणं वेगळं आहे, जगणं वेगळं आहे कारण दृष्टी वेगळी आहे, आणि दृष्टी वेगळी आहे कारण अनुभव वेगळा आहे. म्हणून कला सशक्त हवी असेल तर अनुभवाला पर्याय नाही. म्हणून घरात चार चौकोनात बसून काही फार काही आपण फार ग्रेट लिहू शकू असं नाही. त्यासाठी थोडं पाहिलं पाहिजे, डोळे उघडले पाहिजेत, समाज अनुभवला पाहिजे. किमान सह अनुभूती नाही येणार प्रत्येक वेळेला, त्याचा सुद्धा आपण फार चोळा केला त्या शब्दाचा. सहानुभूती, सहानुभूती नाहीच होती, सह अनुभूती आहे. त्यांनी चप्पल घातल्या नसताना जेव्हा तो ह्या वाळवंटातनं चालतो, ते कसं असेल हे मी चप्पल घालून इथं बसून होणार नाही एसी मध्ये. त्यामुळे ती सह अनुभूतीच आली पाहिजे. सहानुभूतीतनं काव्य स्फुरत नाही, सह अनुभूतीतनं खूप स्फुरत. आणि म्हणून अनुभव पाहिजे. एक स्त्री आहे बरं का, तिने अशी कविता केली, म्हणजे ओवी लिहिली. काय ओवी आहे तिची? ती म्हणते की संसाराचा वृक्ष, ऐकण्यासारखी ओवी. संसाराचा वृक्ष त्याची संयमाची मुळं, हा संसाराचा वृक्ष त्याची संयमाची मुळं, मुलाबाळांच्या जीवनी त्याची दिसती गोड फळं. किती खरं. जमाना किती बदलो, जेव्हा आई होते ना स्त्री, तेव्हा तिला कळतं संयमाचं महत्व काय, कळलं पाहिजे. त्यामुळे संयमाचा वृक्ष, संसाराचा वृक्ष त्याची संयमाची मुळं, मुलाबाळांच्या जीवनी त्याची दिसती गोड फळं. बघा ही एक ओवी आपल्या समोर ठेवली. मला आश्चर्य वाटलं, गीतांजलीमध्ये अशाच आशयाची कविता आहे रवींद्रांची. काय म्हणतात रवींद्र की मुळांनी तक्रार करायची नसते, मुळांनी तक्रार करायची नसते की आम्हाला अंधारातच गुडकावं लागतं. मुळांनी तक्रार करायची नसते की आम्हाला वरचं पाहता येत नाही. मुळांनी तक्रार करायची नसते की आम्हाला हवा मिळत नाही म्हणून. मुळांनी फक्त आत 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 जायचं असतं, कारण जेवढी ती आत जाते तेवढं वरती झाड भरारणार असतं, तेवढं वरती झाड फळणार असतं. अनुभव वेगळे आहेत, पण शेवटी एक क्षण असा येतोय की कुठेतरी त्या दोघांचाही एकत्र येत आहेत, पण अनुभव तोच आहे. हिनी मात्र देताना संसाराचं उदाहरण दिलं, त्यांनी संसाराचं उदाहरण दिलं नाही. माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. आणि गंमत बघा, रवींद्रांच्या ह्याला गीतांजलीला नोबेल मिळालं, या बाईचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही, कारण तिने अनामिक आहे, तिने नाव लिहावं असं वाटलं नाही तिला. मी मागे या ओवी विषयावर अभ्यास करत होते, तर तेव्हा काही बायकांशी बोलत होते, त्या दिंडीमध्ये जाणाऱ्या वगैरे, आणि त्यातल्या एक बाई एवढ्या सुंदर सारखं गात होत्या ना दिवसभर. मी त्यांना एक म्हटलं, एका ठिकाणी विसाव्यात थांबलो होतो तेव्हा, की म्हटलं आजी खरंच कमाल वाटते बाई तुमची, काय रचता तुम्ही, असं मी म्हटलं त्यांना. मी तुम्हाला खरं सांगते, त्या काय एकही पुस्तक न शिकणाऱ्या त्या बाईंनी 2-2 डिग्री असणाऱ्या माझी पहिल्या बॉलला विकेट काढली. मी म्हटलं काय रचता तुम्ही? त्या बाई म्हणाल्या नाही हो आम्ही रचत नाही, आम्हाला सुचतं. काय राहिलं आपलं सांगा ना, काय राहिलं? रचना आणि सुचणं दोन वेगळी क्रियापद आहेत, पण म्हटलं तर एकच अक्षर वेगळं आहे, र आणि सु. पण जेव्हा र येतो ना तेव्हा मी माझं नाव अधोरेखित करते, हो रचली आहे ना, म्हणजे कुठेतरी आहे तो, मी कुठे लपलाय दाखवत नाही, पण तो आहे. त्यामुळे ते रचणं आहे आणि ते सुचणं आहे. कला ही आपण नंतर बोलूच त्याच्यावरती, कला ही या पातळीवर नाही या पातळीवर जाते तेव्हा ती खऱ्या अर्थाने कला होते. म्हणून रचणं आणि सुचणं यातला भेद आहे. सांगायचा माझा मुद्दा एवढाच आहे की अनुकरणानं कला फुलत नाही, त्यासाठी स्वतःचा अनुभव वेगळा असणं फार गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे ती उत्स्फूर्तपणे येते, कला स्वतः काहीतरी घेऊन येते. आणि म्हणून मला कट्यारमधलं वाक्य फार आवडतं पुरुषोत्तम दारव्हेकरांचं. विद्या आणि कला यातला फरक सांगितलाय दारव्हेकर मास्तरांनी. म्हणतात विद्या बाहेरून आत जाते आणि कला आतून या बाद आहे.
ज्ञानाचं ग्रहण करू शकतो, पण कलेचं ग्रहण नाही करू शकत. कलेला फक्त आपण दार उघडी ठेवू शकतो, बस, दॅट्स इट. आपल्या हातामध्ये फक्त तेवढंच असतं, दार उघडून ठेवा, यायचं तेव्हा येईल. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ती बाहेर येते तेव्हा ती स्वत्व घेऊन येते, आणि म्हणून विद्या घेता येते आत, पण कला खेचून देता येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून तिला जेव्हा यायचंय तेव्हा येऊ दे हे म्हणणं सगळ्यात चांगलं असतं. आणि हे मला हल्ली फार जाणवतं, जेव्हा रियालिटी शोजच्या जे चालू असतात ना, गाण्याचे कार्यक्रम किंवा नृत्याचे कार्यक्रम, त्याच्यामध्ये लहान लहान मुलांना पालक जेव्हा बळजबरी करून त्या स्टेजवरती नाही तू म्हणच असं करतात ना, मला असं वाटतं तुम्ही खेचताय हो तिच्या कलेला, येऊ देत की. जेव्हा यायचं तेव्हा येऊ देत. आपण कोण आहोत तिच्यावरती अधिराज्य गाजवणारे? मी रोज ध्यानाला बसतेच आहे, मला उद्या आलाच पाहिजे अनुभव, होईल का? युग घालवावी लागतात, तप करावी लागतात. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, अनेक जन्म घेतल्यानंतर योग भ्रष्ट स्थितीला असल्यानंतर हे सगळं सिद्ध होतं. मग मात्र वये दशेची वाट न पाहता वयसेची आगावा न येता बालपणीच सर्वज्ञता मिळते आहे. ज्ञानोबा सांगतात, कधी अनेक जन्म घेतल्यानंतर, ज्ञान आणि कर्म पुढे पुढे गेल्यानंतर ते सिद्ध होतं. मग एकाच आयुष्यामध्ये कला खेचून 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 बाहेर येऊ शकते. त्यामुळे पालकांनी थोडं प्रसिद्धी मिळेल होते, बाय प्रोडक्ट आहे कलेचं, पण हा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते खेचून काढता येत नाही ती कला. व्याख्या करत चाललोय आपण कलेची. जी खेचून काढता येत नाही ती कला, तिला वेळच द्यावा लागतो. आमच्याकडे दादर मार्केटला फुल नुसता मोह होती फुलं घेण्याचा. तर माझ्या माहेरी पूर्वी खूप सोनटक्क्याची झाडं होती, आणि अशी फुललेले सोनटक्के पाहिले तो आम्ही, अशी 70 फुलं झाडाला लागले तरी त्याचा सुगंध आहे. त्यामुळे मी गेले ना ती सोनटक्क्याची फुलं घेतेच घेते. फक्त फरक एवढा आहे की ती सगळ्या कळ्या असतात आणि त्याच्यावर रबरात बिबरत बांधून आम्हाला देतात. मग मी घरी आल्यावर काय करते, काही नाही, ते रबर काढते आणि एक एक कळी उमलवते. माझ्या लक्षात येतं फुल दिसायला तसंच आहे, पण एकाही फुलात सुगंध नाही. हे तेच आहे. आत बोट घालून फुल उमलवलं तर फुल उमल, पण त्याचे गुणधर्म दिसत नाही. कला तयार होईपर्यंत खेचून 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 काढायचा प्रयत्न केला तर कलावंत झाल्यासारखं वाटेल, पण गुणांचा दरवळ बसत नाही. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते, आमच्या ओळखीतल्या एक काकू आहेत, त्या अमेरिकेत गेल्या 90व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या चित्रांचं प्रदर्शन लावलं, कारण त्याच्या आधी 5 वर्ष शिकायला सुरुवात केली. कलेला बंधन नसतं. आता चालली हातातनं वाळू विसरून असं म्हणून आता केलंच पाहिजे बाबा, च आला की कला गेली. तसं च म्हटलं की भगवंत मिळेलच असं नाही. इकडचं इथलं सूत्र उचला तिथं लावा, सगळं लागणार आहे. त्यामुळे च म्हटलं की कला येतेच असं नाही, तिला येऊ द्या, तिला वेळ द्यावा. आणि आज प्रॉब्लेम तोच आहे, वेळच देता येत नाही. लहान लहान मुलांच्या पालक जेव्हा मला म्हणतात की तुमच्याकडे बोलण्याच्या क्लासला पाठवा, म्हटलं म्हणजे काय असतं, ते काय असतं, आधी बायकांकडे कशाला पाठवायचंय, आम्ही बोलतच असतो. पण असं जेव्हा मला विचारतात तेव्हा मला खरंच कळत नाही की हे काय असतं. आणि मुळामध्ये बोलण्यासाठी तर म्हटलंय की आधी ऐका, नंतरही ऐकाच असतं खरं तर, पण आधी ऐका, कारण ऐकल्याशिवाय काय बोलायचं ते कळत नाही. आणि म्हणून आधी ऐकावं लागतं, वेळ द्यावा लागतो. साधं उदाहरण सांगते, आज इथे हा वर्ग जास्त आहे, इकडचा माझा सेक्शन स्त्री वर्गाचा, म्हणून त्यांना आवडेल असं उदाहरण सांगते. मला सांगा, डाळिंब्या भिजत घालतो आपण, तुम्ही डाळिंब्याच म्हणता ना, वाल, वाल भिजत घालतो आपण. मला सांगा, त्याला वेळ द्यावा लागतो का नाही? असं असं करून काढलं तर डाळिंब्याची उसळ चांगली लागते का? सांगा मला. ते असं निघालं पाहिजे, खऱ्या अर्थानं चुटकी सरशी निघालं पाहिजे. म्हणजे साध्या डाळिंब्यांची उसळ करायची तर डाळिंब्या उमलायला आपण वेळ देतो, मग कलेला फुलाला वेळ द्यायला काय प्रश्न? त्यामुळे आता सुद्धा आपणही काही कविता करू पाहत असाल, चित्र करू, तिला येऊ दे, तिला तिच्याप्रमाणे येऊ दे, तिच्या शब्दाप्रमाणे, तिला तिच्या गतीने येऊ दे. तेव्हा जी ती येईल ना, तिची गंमतच वेगळी. आपण हे आपल्यासाठी लावून बघायचं. मी तर नेहमी उदाहरण सांगते की म्हणजे आमची आजी सांगायची, ती पटकन सांगते बरं का.
एक कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग स्वयंपाक पाणी आम्हाला सगळं शिकवलं की कितीही शिका. तिचं म्हणणं असं होतं, कितीही शिका, कितीही डिग्र्या मिळवा, तुमचा स्वयंपाक तुम्हाला करता आला पाहिजे. आणि तिने फरसबी चिरायला शिकवल्यानंतर मला म्हणाली, फरसबीचा पहिला तुकडा जेवढा असतो तेवढा शेवटच्या फरसबीचा शेवटचा तुकडा असला पाहिजे. म्हणजे असा सुरू झाला. म्हणजे आपल्या इथे आज बरेच प्रोफेसर आहेत म्हणून सांगते, पहिलं पान कसं असतं, छान असतं बाईचं, मग हळूहळू काय होतं कोणास ठेवतं. तसं काम करताना सुद्धा जे सुरुवात झाली तिथून शेवटपर्यंत एकच नारळ करवण्याचं तो गोल 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 वाटी खूप सुंदर आली पाहिजे. आम्हाला म्हणायची ती की तुम्ही सगळ्या कला शिका, पण स्वयंपाकात सगळ्या कलांचा अंतर्भाव आहे. खरंच आहे. हळूहळू जेव्हा मी विचार करत गेले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच आहे, स्वयंपाकामध्ये सगळ्या कलांचा अंतर्भाव आहे. बघा ना, रंगसंगती छान असली पाहिजे ना पान वाढल्यानंतर, नाहीतर आज सगळं पिवळं धम्मक मजा येत नाही. ती गाजराची छान कोशिंबीर पाहिजे, पिवळं वरण पाहिजे, त्या वरणात सुद्धा चांगला रंग पाहिजे, फिकट पिवळा नाही, तो पिवळा रंग पाहिजे, लाल लोणचं पाहिजे, ते पान सुद्धा रंगसंगतीने छान दिसलं पाहिजे. त्या चित्रकलेतले रंग इथे आहेत. डोळ्यांचा अंदाज असला पाहिजे. त्याच्यानंतर नृत्यकलेमधला आपल्याला माहिती आहे आपण किती वेगवान हालचाली स्वयंपाकघरामध्ये करत असतो आणि त्याही अतिशय सुंदर असल्या पाहिजेत. किती वेगवेगळ्या कलांचा आज नुसतं होमवर्क म्हणून हा विचारात घ्या की स्वयंपाकामध्ये हर तऱ्हेच्या कला असतात. आणि मुख्य गाण्यातला सगळा ठहराव सुद्धा स्वयंपाकघरात आवश्यक असतो. मला तर ते कुकरी शोज मी बघते ना, मला असं होतं, अरे तापू दे की तेल, होतं की नाही सांगा. ते तेल तापायच्या आधीच मोहरी जिरा घालायची घाई, तापू द्या. कढीपत्ता हा तेव्हाच स्वाद देतो जेव्हा तो योग्य वेळेला तेलामध्ये पडतो. ही कला नाहीये का सांगा? ही कलाच आहे. त्या कलेमधल्याच हा सगळा प्रकार आहे. पण आपल्याकडे फक्त काहीच गोष्टींना कला असं म्हटलंय. असो, त्याच्यावरती नंतर बोलते. माझा सांगायचा मुद्दा काय, तर कलेला स्वतःहून येऊ द्यावं, तिला खेचण्याची घाई करू नये, सहज फुलू द्यावे फुलं. शांताबाईंची जी कविता आहे तशी. मग असं मी जेव्हा म्हणते तेव्हा काही वेळेला कॉलेजमधली मुलं असं मला म्हणतात, जर तिचं तिलाच येऊ द्यायचंय वरती, मग आम्ही कशाला मेहनत करायची. बरोबर आहे. त्यांचा प्रश्न खूप प्रॅक्टिकल आहे की तिची तीच वरती येणार आहे ना, मग आम्हाला कशाला रियाज करायला पाहिजे, आम्ही कशाला हे करत राहिलं पाहिजे, येईल तिची ती वरती. असं होत नाही ना. पण भगवंत भेटणार आहेच हो. आपण जन्माला आलो म्हणजे एकदा ना एकदा कधीतरी जीवाचं शिवाशी मिलन होणार आहे. बघतील मग त्यांचं ते. असं असतं का नाही. आपण म्हणतो त्याला वेग देऊया थोडासा, त्याला थोडस साधना आपण करूया. आणि कलेचं मला वाटतं तसंच असतं की तिची तीच आलेली असली तरी सुद्धा तिच्यावर काम करणं हे आपलंच काम असतं. आणि म्हणून रियाजाला पर्याय नाही. मला अनेक जण विचारतात, बोलायचा रियाज करावा लागतो का? म्हटलं 100% लागतो. म्हणजे कसा, घरी बोलायला नाही लागत, घरी कोण ऐकणार आहे बोलणं, नाही ऐकत. त्याच्यामुळे बोलायचा रियाज करावा लागतो का? करावा लागतो. चांगलं उच्चारण करावं लागतं, तुमच्या आवाजाची तुम्हाला काळजी घ्यावी लागते, त्याचा तुम्हाला एक रियाज करावा लागतो. जसं मंत्र पठण करणारे गुरुजी असतात, त्यांचा आवाज हळूहळू तयारीचा व्हायला लागतो, पण त्याच्यावरही ताण आला तर त्यांना वेगळे उपाय करावे लागतात. त्यामुळे रियाज प्रत्येक कलेला असतो. तुम्ही गंमत म्हणून सांगते, आज मला खूप स्वयंपाकातली उदाहरणं सुचत आहेत, जरा क्षमा करा या बाजू. ज्यांनी आमच्या सासूबाई म्हणतात ना की तुमचे लग्न झाल्यापासून मला पोळ्या आता येत नाही, सराव सुटला. म्हणजे पोळ्या करू शकतील पण पूर्वीच्या जशा व्हायच्या. त्यामुळे कुठल्याही कलेला रियाज हा आवश्यकच असतो. त्याच्या तिला जेव्हा यायचीच नाही येऊ देत, पण रियाजाशिवाय पर्याय नाही. नाहीतर मला सांगा ना की भीमसेन जोशींना एक एक उदबत्ती लावून एक एक स्थान गोठवायला त्यांच्या गुरुंनी का सांगितलं असतं? रियाजाला पर्याय नाही. एक उदबत्ती लावली, त्या उत्पत्ती संपेपर्यंत ती स्थान घोटवायचे. प्रयत्न आपण सर्वार्थाने करायचे. मिस्टेर नावाचा एक वैलिन वादक होतो, मिस्टेर. त्यांनी रियाजाच्या बाबतीमध्ये एवढं छान सांगितलंय. त्यांनी रियाजाच्या बाबतीमध्ये सांगताना असं म्हटलंय की जेव्हा मी 2 दिवस रियाज करत नाही, जेव्हा मी 3 दिवस रियाज करत नाही आणि मंचावरनं काही सादर करतो, तेव्हा माझ्या श्रोत्यांना कळतं की यांनी रियाज केला नाही.
3 दिवस मी रियाज करत नाही आणि काही सादर करतो व्हायोलिन मधलं, तर माझ्या श्रोत्यांना कळतं की ह्याने रियाज केला नाही. मी जेव्हा 2 दिवस रियाज करत नाही आणि काही सादर करतो तेव्हा माझ्या समीक्षकांना कळतं की ह्याने रियाज केला नाही. आणि जेव्हा मी 1 दिवस रियाज करत नाही आणि मी काही सादर करतो तेव्हा माझ्या आतल्याला कळतं की मी रियाज केलेला नाही. हे रियाजाचं महत्व आहे. सातत्यानं त्या गोष्टीचा विचार करणं. मगाशी मी जाता जाता आता आठवलं म्हणून सांगते, मी म्हटलं ना की कला खेचून काढू नये वरती, तिला जेव्हा यायचं असेल तेव्हा येऊ दे. भारत आंब्यांच्या बाबतीत असं घडलं होतं की 12 मधली 11 वर्ष एकही कविता सुचली नव्हती, पण त्यांनी केलं नाही. टला टप कविता होते आपोआप, असं जुळवलं नाही, थांबले नाही, सुचत आहे. स्वतः कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलंय, कधी कधी भीती वाटते की माझ्या प्रतिभेच्या विहिरीचा तळ दिसायला लागतोय का काय. सांगायचा मुद्दा मगाचच आहे, ते मला आता आठवलं म्हणून सांगितलं की कला खेचून काढता येत नाही, तिला येता येईल तेव्हा जमेल तेव्हा येऊ दे, पण त्यासाठी रियाज करणं गरजेचं आहे. जे मी आता मिस्टेरचं सांगितलं की जेव्हा मी 1 दिवस रियाज करत नाही तेव्हा माझ्या आतल्याला कळतं की मी रियाज केलेला नाही. आपले अब्दुल करीम खान साहेब होते किराणा घराण्याचे. त्यांना एका माणसाने प्रश्न विचारला, माणसं तुला काय प्रश्न विचारत असतात, त्यांना विचारलं की काय हो म्हणे उस्ताद तुम्ही कधी कधी रियाज करता. आता बघा कुणाला हा काय प्रश्न आहे, एवढा मोठा तो अधवर येऊ, त्याला विचारलं जाऊन की काय हो म्हणे तुम्ही कधी केव्हा केव्हा रियाज करता. त्यावर त्यांनी सांगितलं मी केव्हा करत नाही असं विचारा. माझ्या हातामध्ये तानपुरा दिसला म्हणजेच फक्त मी रियाज करत असतो असं नाही. माझ्या हातामध्ये माझ्या मनामध्ये 24 तास त्याचा विचार चाललेला असतो. आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये सुद्धा एकतारी महत्वाची असते. बाकी हजारो कामं करा पण एक तार तरी त्याच्या नावाची सातत्यानं वाजलेली राहणं आवश्यक आहे. म्हणून तिथेही एकतारी महत्वाची आहे. आणि इथे सुद्धा मी माझे सगळे व्यवहार करतोय पण मला तरी सुद्धा काय होत आहे, एक विचार सातत्यानं त्याचा चालू आहे. बरं आम्ही असं काही कलावंत असे सगळे गप्पा मारत बसले होते, मी तिथे बसले होते त्यांच्यामध्ये, तर एक जण पटकन म्हणाली मुलगी एक काळीपाच. मी म्हटलं काळीपाच, काही तानपुरा लावलेला नव्हता काही नव्हता. मग तिने सगळ्यांना थांबायला सांगितलं आणि ती मध्ये पंख्याचा आवाज येतोय बघ त्यात काळीपाच आहे. माझं म्हणणं हेच आहे की सातत्यानं ते पकडणं आणि ते पकडल्यानंतर माझा विचार त्याच्याशी चालू आहे. दुसरं काय म्हणाला असता, हे काय हा पंखा वाजतोय आवाज करतोय नुसता. मी मगाशी म्हटलं तसं आपला विचार त्याच्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे रियाज हा फक्त मी बसले आता मी कविता लिहायला बसले असं म्हणून कविता होते का, असं म्हणून कविता होत नाही. त्या रियाजातनच कविता स्फुरते. गालिब साहेबांच्या बाबतीत सांगितलं जायचं की गालिब साहेब दुसऱ्या रस्त्याने चालले ना तरी त्यांना अवतीभोवती एवढे विषय दिसायचे. विषय असतातच. एका इंग्रजी कवीने असं म्हटलं होतं बरं का, तो म्हणाला द पोएट सेड गिव मी अ थिंग अँड आय विल डू माय पार्ट. मला विषय द्या म्हणाले फक्त, मग बघा मी काय जादू करतो. द पोएट सेड गिव मी अ थिंग अँड आय विल डू माय पार्ट. द वर्ल्ड रिप्लाइड इट्स नॉट द थिंग यू रिक्वायर, यू नीड हार्ट. त्यामुळे विषय अवतीभोवती असतातच, फक्त ते आपल्याला दिसत नाही. हा मोठा परिणाम म्हणजे फरक आहे त्यांच्यातला आणि आपल्यातला. शेवटी फरक कसा असतो कवीतला आणि आपल्यातला, तर डोळ्यांवर अवलंबून असतो. बघा मी जाते माझ्या मुद्द्याकडे, पण मला जाता जाता काही गोष्टी दिसतात त्या घेत चालली. फरक आपला आणि कवीमध्ये किंवा कलावंतामध्ये असतो ना, तो डोळ्यातला असतो. कसे असतात कलावंताचे डोळे, आहेच मी जरा असा एकटा एकटा राहणारा, चंद्रशेखर गोखले. आहेच मी जरा असा एकटा एकटा राहणारा, वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा. वाळक्या पानाकडे सुद्धा जो तन्मयतेने पाहू शकतो तो कवी असतो. तर गालिब साहेबांना जाता जाता रस्त्यात असंख्य विषय दिसायचे आणि विषय दिसला की कविता व्हायची, विषय भेटला की कविता व्हायची. काय असेल ना प्रतिभाशक्ती जबरदस्त. सावरकरांना तशीच होती. सावरकरांनी अनेक भावभावना आपल्या कवितांतून व्यक्त केलेत. सावरकरांचा मुलगा जेव्हा गेला ही बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा एखाद्या वडिलांनी ती आर्थ किंकाळी फोडली असती, पण सावरकरांनी कविता जन्माला घातली, प्रभ्या प्रियाणा. या कवितेतनं त्यांनी सगळं व्यक्त केलं. हृदयाला विषय भेटला की कविता झाली. तसं गालिब साहेबांचं सांगतात की गालिब साहेब रस्त्याने जाताना त्यांना असंख्य शेर व्हायचे. ते म्हणायचं आता लिहून कुठे ठेवू प्रत्येक शेर, म्हणून त्यांनी
पायजमाला एक मोठीच्या मोठी नाडी शिवून घेतली आणि शेर झाला की गाठ मारायचे, शेर झाला की गाठ मारायचे. असं करत त्या पायजमाच्या नाडीला एवढ्या गाठी बसायच्या ते घरी येईपर्यंत. आणि मग उद्योग काय, घरी आले की गाठ सोडवायची आणि शेर लिहायचा, गाठ सोडवायची आणि शेर लिहायचा. तो कुठे दिसेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे तो सतत मनामध्ये विचार असणं, त्याशिवाय हे स्फुरत नाही. म्हणून ते म्हणाले ना की मी 24 तास मी कधी रियाज करत नाही तेवढं मला सांगा. मी हातात तानपुरा घेऊन बसलो म्हणजे मी रियाज करतोय का? नाही. आपल्याकडे अध्यात्मात पण तेच आहे ना. माळ घेऊन बसलात म्हणजेच लक्ष लागलं का? उलट सगळ्यात कमी लक्ष लागण्याचा काळ असतो तो, नाही का? एकदा एका देवळामध्ये चातुर्मास चालू होता आणि त्या चातुर्मासामध्ये एक बाई आल्या आणि त्या प्रवचनकारांना म्हणाल्या की बुवा तुम्ही गेल्या वर्षी आला होतात ना, त्या मला मनशांतीसाठी एक मंत्र दिला होता. तर बुवा म्हणाले मग फळला का? नाही. नाही म्हणे. कसली हो मनशांती? म्हणे कणभर सुद्धा नाही म्हणे. ते बुवा म्हणतात म्हणजे मी जेवढ्या प्रमाणात सांगितलं तेवढ्या प्रमाणात तुम्ही केलं नाही. ती बाई म्हणते नाही हो मी खूप धार्मिक आहे. बदललेला अर्थ धार्मिकचा की नाही हो मी खूप धार्मिक आहे. तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मी केलं. काय तुम्ही सांगितलं होतं? लक्ष जप करायला सांगितलं होतं की नाही? मी केला. गुरुजी पटकन म्हणतात जपात लक्ष होतं का? त्यामुळे जेव्हा घेतो फिरवायला तेव्हा इतके विचार येतात बघा. जमत नसताना पद्मासन घालून बसलो, डोळे मिटले की बलभर ते विचार सुरू होतात. न आठवणाऱ्या गोष्टी सुद्धा आठवायला लागतात. त्यामुळे हे फार अवघड आहे. आपण शांतपणे रियाजाला बसलो की तो रियाज होणं म्हणजेच नामसाधनेतला म्हणते मी, हे जेवढं अवघड आहे तेवढंच कला साधनेमधलं सुद्धा अवघड आहे. आणि म्हणून 24 तास सातत्यानं त्याचा विचार करत राहणं हे जसं सगळ्यात उत्तम नामसाधना सांगितलीये तशी कला साधना सुद्धा तशीच असते की सातत्यानं त्याच्यावरती विचार होत राहणं. एखादी घटना दिसली, मला काय वाटतंय वेगळं, एखादं काही घडताना दिसलंय, एखाद्या चित्रकाराला वाटतं हे असं चित्र उमटू शकेल बरं का. आता त्याच्या हातात काही नाहीये पण त्याच्या मनात ते चित्र आकाराला येत आहे. डोळे उघडं ठेवणं हे कला साधनेतलं सगळ्यात पहिली गोष्ट आहे. रियाजातली सगळ्यात पहिली गोष्ट डोळे आणि कान उघडे ठेवणे. हा रियाजातला भाग आहे. कुमार तिथं सांगायचे एका कलेचा रियाज करताना फक्त एका कलेचा आधार घेऊन पुरत नाही. एका कलेचा रियाज करताना अनेक कलांचा विचार करावा लागतो. आणि हे फक्त सांगून थांबले नाहीयेत ते. एकदा ते भोपाळला गेले होते. भोपाळला त्यांचं गाणं होतं आणि भोपाळला त्यांचा एक ज्वेलर ओळखीचा होता. आता इतक्या दिवसांनी गेलेत म्हटल्यानंतर ते त्याच्या पेढीवरती गेले आणि त्याला विचारलं की काय रे बाबा काय काय नवीन आलंय, नवीन काय काय आलंय. तर त्या ज्वेलरने सांगितलं बाकी तर सगळं तुम्ही पाहिलेलं आहे, हा पण हे कंगन जरा नवीन आले. असं म्हणून त्या ज्वेलरनी ते कंगन जे होते ते कुमारजींच्या हातामध्ये दिले, कुमार गंधर्वांच्या हातात दिले. कुमारजी पूर्ण वेळ पूर्ण बोलणं होईपर्यंत ते कंगन निरखत होते, पाहत होते, फिरवून बघत होते. ते ज्वेलरला कळलं नाही की काय एवढं, एक गाणारा माणूस आहे बरं का, इतके फकीरी वृत्तीचे आहेत की मला तो कंगन हवाय सोन्याचा, सोन्यात मन अडकलेलं नाही. मग असं असताना हे एवढं सारखं कंगन फिरवून काय बघताय. दिलं परत, घरी गेले. म्हणाले आम्ही संध्याकाळी गाणं आहे का माझ्या? हा म्हणे येणार तर आहेच. आणि म्हणून संध्याकाळच्या मैफिलीला हा ज्वेलर गेलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की त्या वेळेला कुमारजींनी बंदिश सुरू केली कंगन वा मोरा. आणि माझ्या पेढीवरच्या कंगनपेक्षा आणखी कितीतरी सुंदर कंगन कसा घडू शकेल हे मला त्यांच्या स्वरकारातून तुम्ही दाखवलं. आता तो कंगन बघणं हे फक्त कुमारजी आपल्याला लांबून दिसतंय हो की ते फक्त कंगन बघतायत, पण त्या कलावंताचं मन ते कंगन बघत असताना काय काय विचार करत असेल हे आपल्याला माहिती नाही. त्या बंदिशीमध्ये हे अशी छोटी 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 नक्षी आली पाहिजे असाही विचार कदाचित करत असतील. त्यामुळे आता सध्याचा प्रश्न असा आहे की मी कविता करतो तर मी फक्त काव्य संमेलनाला जाईन, नाही चित्रकला बघितलीच पाहिजे. त्या कवींनी गाण्याच्या मैफिलीला गेलंच पाहिजे. तुम्ही जेवढ्या कलांमध्ये काम करताय ना त्याचा कुठे ना कुठेतरी प्रभाव पडत. आज याच्यानंतर बऱ्याच पुढे कलांचं सादरीकरण आहे, कथाकथन आहे, काव्य आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून मी सांगते या सगळ्यांनी थांबा.
नाहीतर काव्य संमेलनाला फक्त कवी, कथाकथनाला फक्त कथाकथनकार असं नको. हा एवढा सुंदर मांडव केवळ शोभेसाठी घातलेला नाहीये, तर त्या कवितेतनं ऐकताना कथाकाराला काहीतरी सुचणार आहे, लेखकांना काहीतरी सुचणार आहे. म्हणून सगळ्यांनी सगळ्या कलांचा आस्वाद घेणं हे गरजेचं आहे. अहो साधी रांगोळी ही कला नाहीये का? रांगोळी काढणं ही सुद्धा कला आहे. दुर्दैवानी त्या दूरचित्रवाणी संचामुळे ना काही ठराविक गोष्टी म्हणजेच कला असं कुठेतरी दिसत आहे. आणि ज्या दूरचित्रवाणीवर दाखवता येणाऱ्या कला आहेत त्या म्हणजे नृत्य, गायन विशेषत्वाने आणि बोलणं. पण याच्या पलीकडे कित्येक कला आहेत. आपल्याकडे 14 विद्या आणि 64 कला आहेत. मर्दन ही सुद्धा कला सांगितलंय, मसाज करणं ही सुद्धा कला आहे, रांगोळी काढणं कला आहे, मी मगाशी म्हटलं तसं स्वयंपाक करणं कला आहे. 64 कलांचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे सगळ्या कला आहेत. पण दुर्दैवानं उद्या काही वर्षांनी मला भीतीच वाटते की महाराष्ट्रात गाणं आणि नृत्य या 2 कला होत्या असं डॉक्युमेंटेशन होईल की काय. मी आता मध्ये एखादा बालसाहित्य संमेलनाला परीक्षक म्हणून गेले होते. माझ्याकडे विषय होता कथाकथन, म्हणजे मी कथाकथनाचे परीक्षक म्हणून गेले होते. आणि आम्ही 3-4 परीक्षक होतो. एक गायनासाठी होते, कोणी नृत्यासाठी होते. तर आम्ही सगळे चहा वगैरे प्यायलो पहिला आणि सांगितलं तुम्ही इथे जा, तुम्ही तिथे जा. आम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि आम्ही असं ठरवलं की जेवणापर्यंत सगळ्यांनी पुन्हा इथे यायचं, जेवण करायचं आणि पुन्हा पुढच्या आपल्या टप्प्यावरती जायचं. मी गंमत सांगू, मी गेले आणि तासाभरात परत आले, कारण कथाकथनाला फक्त 6 मुलं होती आणि खालचे परीक्षक 2-2 सत्रात काम करत होते, कारण नृत्य आणि गायन होतं. म्हणजे मला आक्षेप नाही घ्यायचा, कला ही कलाच असते. पण कुठेतरी लहान मुलांच्या आणि पालकांच्या मनावर हे बिंबत चाललंय का की फक्त ह्याच 2 कला आहेत का? नाही, अहो सगळ्या कला आहेत. हर तऱ्हेच्या गोष्ट चांगल्या पद्धतीनं करणं ही कलाच आहे. पण कुठेतरी हे आपल्याला सांभाळावं लागणार आहे. मला एवढं वाईट वाटलं, फक्त 6च मुलं कथाकथनात होती. गोष्ट सांगणं ही कथा आहे, कला आहे. सगळ्या आजांना खरं तर कलावंत म्हटलं पाहिजे. ज्यांनी आपल्या मुलांना नातवंडांना रमवलंय ना त्या खरा कलावंत आहेत. काही नसेल त्यांच्याकडे विषय तरी रमवून सांगतील, त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग रमवून सांगतील. या सगळ्या कला आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर एक कलेची साधना करत असताना फक्त त्या कलेची साधना करून पूर्णत्व येत नाही, विविध गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आज मेघदूताचं पुस्तक ताई प्रकाशित झालंय. या मेघदूताची गद्या आणि पद्यात असंख्य भाषांतर आहेत. तर बोरकरांच्या भाषांतरामध्ये इतका वेगळेपणा आहे ना. का वेगळेपणा? एक उदाहरण म्हणून सांगते की विविध गोष्टींचा अभ्यास असला की कसं वेगळेपण येतं. दुसरा श्लोक आहे मेघदूतामधला. काय श्लोक आहे की इतक्या दिवसांचा विरह सहन करावा लागल्यामुळे 8 महिने गेलेले आहेत यक्षाच्या आयुष्यातले, आणि तो आता इतका बारीक झालेला आहे की त्याचं जे कनकवलय आहे हातामध्ये घातलेलं कनकवलय ते भ्रंश रिक्त प्रकोष्ठ, ते कनकवलय खाली ओवळून गेलं. प्रकोष्ठ म्हणजे मनगट, रिक्त म्हणजे रिकामं. ते कनकवलय आता त्या मनगटावरती नाही, ते काय झालंय, ते घसरलं. सगळ्यांनी याचं भाषांतर करताना असं केलं की हे इथून निघालं आणि खाली जाऊन पडलं. कनकवलय खाली गेलं असं भाषांतर केलं. एकट्या बोरकरांनी असं भाषांतर केलं नाही. बोरकर म्हणाले त्यांचा शरीरशास्त्राचा अभ्यास असणार, विचार केलेला असणार. काय म्हणाले बोरकर? बोरकर म्हणाले तो बारीक झाला आहे खरं, घरचं अन्न नाही, घरची माणसं भेटत नाही, तो नक्की बारीक झालेला आहे. आणि मोबाईल नाही फोन करायला, त्यामुळे कुठलाही 8 महिने संपर्क नाही, त्यामुळे तो बारीक झाला हे खरं आहे. पण त्याच्या हातातलं कड खाली नाही गळून पडलं. बोरकरांचं त्याच्यावर हे वाद म्हणजे त्यांनी वेगळा मार्ग घेतला. खाली नाही गळून पडलं म्हणाले. कालिदासाने असं म्हटलंय का की खाली जमिनीवर गळून पडलं? नाही, त्यांनी म्हटलं की ते घसरलं, भ्रंश झालं आणि मनगट रिकामं झालं. मग ते म्हणतात माणूस कितीही बारीक झाला तरी माणसाचं हाडाचं हे माप बदलत नाही. मग आता याला उपाय काय? जर रिक्त आहे मनगट तर काय? ते म्हणतात की तो एवढा बारीक झालाय की स्वर्णाचे वलय गळूनी कोपरा फेट लागे. हे का सुचलं? मग
बोरकरांना, कारण कुठेतरी क्लिक झालं की नाही त्याचा अभ्यास आहे, शरीरशास्त्राचा कुठेतरी विचार झालेला आहे, म्हणून आपली कला सतेज होण्यासाठी फक्त आपल्या कलेचा विचार करून चालत नाही, त्याला अनेक गोष्टींचं अवतीभोवती असणं गरजेचं आहे. चांगल्या चित्रकारांना तुमच्या शरीरशास्त्राचा अभ्यास करायला शिकवतात का? कारण मी अशी बसले, मी उद्विग्न होऊन अशी बसले तर माझा दंड कसा होईल, माझा हात कसा खाली पडेल, त्याच्यासाठी सांधे कसे असतात, ते कसे एकमेकांमध्ये गेलेले, ते चित्र खरं वाटण्यासाठी शरीराच्या सांध्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मला नुसती चित्रकला येऊन जमणार नाही हो, मला त्याचा अभ्यास पाहिजे. आणि फक्त माझ्या कलेचा अभ्यास असून भागणार नाही, ती अधिक चांगली होण्यासाठी मला भवतालाचा अभ्यास पाहिजे. लिओनार्दो दा विंची नाव आपण ऐकलंय सगळ्यांनी. या विंची बद्दल असं सांगितलं जातं की तो सगळ्याच शास्त्रांमध्ये प्रवीण होता. इतकंच नाही, नकाशा शास्त्रामध्ये सुद्धा तो प्रवीण होता. आणि तो सातत्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जाऊन बोलायचा, जेणेकरून जेवढं मिळेल तेवढं स्वीकारायचा, घ्यायचा आणि त्याचा परिणाम व्हायचा की ते सगळं त्याच्या चित्रामध्ये उमटायचं. म्हणून अवतीभोवती भान असणं, ती सजगता असणं हे फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास त्याच्यामध्ये करणं हे फार गरजेचं आहे. अशी कित्येक वेगवेगळी उदाहरणं देता येतील. इझारोजा डंकन म्हणून एक स्त्री होती, मुद्दाम जरा वेगळं उदाहरण देते. अप्रतिम नृत्यांगना, इझारोजा डंकन म्हणून अप्रतिम नृत्यांगनामध्ये. आणि नोविन नावाचा एक संगीतकार होता. त्याचं पहिलं नाव काहीतरी एथेलबर्ट नोविन आहे, कदाचित उच्चार माझा चुकत असेल, पण तो संगीतकार होता. आणि त्यांनी नार्सिसिस नावाच्या संकल्पनेवरती एक संगीत धून बांधली. आता नार्सिसिस म्हणजे काय आपल्यापैकी काहींना माहिती नसेल तर सांगते की हा जो होता नार्सिसिस, तर तो इतका सुंदर होता आणि आधी राजपुत्र होता, कधी आरशात पाहिलेलं नव्हतं. त्याचं लग्न होतं राजकन्येशी एका, आणि ते दोघं फिरायला म्हणून एका बागेमध्ये जातात. आणि बागेमध्ये गेल्यानंतर तिथे एक तलाव असतो, सुंदर अतिशय स्वच्छ पाणी असतं. आणि ते दोघे जण त्या तलावाच्या काठावरती बसतात आणि हा सहज म्हणून खाली बघतो, अगदी सहज म्हणून तलावामध्ये बघतो, तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. आरशात कधी पाहिलेलं नाही, त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि तो स्वतःच्या प्रेमामध्ये पडतो. आणि तो इतका त्या प्रेमामध्ये रमून जातो, स्वतःच्या इतका रमून जातो की बायको त्याला हाक मारतीये, त्याला ऐकूच येत नाही. ती हाक मारून 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 एवढी बारीक झाली, असं म्हटलंय गोष्टीत की हाक मारून 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 एवढी बारीक झाली, ती दिसेनाशी झाली, पण तिचा आवाज मात्र येतो. त्या बाईचं नाव होतं एको. आलं का लक्षात आपल्या? जातो ना आपण महाबळेश्वरला, हाक मारतो ना आणि तो परत येतो ना, आवाज येतो पण दिसत नाही, एको. आणि तो नार्सिसस. म्हणून नार्सिसस म्हणजे स्वतःच्या प्रेमामध्ये पडणारा माणूस, जो आत्मरत. बघा इथे अध्यात्मक वेगळं आहे, आत्मरत होणं अध्यात्मक वेगळं आहे, पण इथे मात्र तो आपल्याशिवाय काय नाही जगत ना, तो स्वतःच असतो. असा ह्या संकल्पनेवरती त्यांनी एक अप्रतिम सप्तसुरांमध्ये धून बनवली. आणि ती धून ऐकल्यानंतर माणसाला दुसरा कुठलाही विचार येणार नाही, तोच विचार येईल. इतकी वरच्या प्रतीची धून बनवली. आणि त्यांनी मुळे नियमच घातला होता की माझ्या याला कुणीही हात लावायचा नाही, दुसऱ्या कुठल्याही कलावंतांनी या धूनला हात नाही लावायचा, त्याच्यावर काही खेळ नाही करायचं. पण एक दिवस ही इझारोजा डंकन त्याला सांगते की तुम्ही माझा कार्यक्रम बघायला या. तो येतो आणि तिचं चालू असतं नृत्य, आणि तेव्हा ही धून वाजत असते. तो भयंकर आश्वस्त होतो की हे काय आहे, तरी बसतो आणि ते पूर्ण नृत्य तिचं सादर होतं त्याच्या संकल्पनेवरती. आणि सगळं झाल्यानंतर तो उठून उभा राहतो, स्टेजवरती जातो, तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि तो म्हणतो की मला जे अपूर्णत्व वाटलं होतं माझ्या धूनमध्ये ते पूर्ण केलं. सांगायचा माझा मुद्दा तोच चालू आहे की म्हणून कला किंवा आपलं स्वतःचं जगणं समृद्ध करण्यासाठी एका गोष्टीमध्ये अडकून चालत नाही, अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागतो. या सगळ्यांना काय घडतं,
जेव्हा आपण दुसऱ्या कलेचा आस्वाद घ्यायला लागतो ना, सगळ्यात मोठी एक गोष्ट होते की आपला अहंकार कमी व्हायला लागतो. 100% बघा, दुसऱ्याला दाद देऊन बघा, पहिल्यांदा अवघड जातो. साधी आमटीचा बुरका मारून लोक म्हणत नाही तो आमटी चांगली झाली, कलेची दाद पुढची, पण छान झाली आमटी तर म्हणा ना छान झाली आमटी. आपण कधी कधी इतके लबाड असतो, आपल्याकडे समजा भांड्यांना बाई असेल, ती येते, ती भांडी घासून जाते, एखाद दिवस हिरवा तो साबण दिसला तर आपण लगेच सांगतो बाई काल साबण होतं ना भांड्यांना. मी म्हणते आपण कधीतरी हेही सांगितलं पाहिजे ना, अगं कालची भांडी काय छान निघाली होती. ते नाही सांगत आपण, सांगतो का? नाही, कारण दात काय द्यायचे, आम्ही नाही देत दात, असं नसतं. जे चांगलं आहे त्याला दाद देणं सगळ्यात महत्वाचं. मी तो प्रसंग माझ्या अनेक व्याख्यानात युट्यूबवरच्या सांगितलाय, पण तरी सांगते. आम्ही एका धबधबा बघायला गेलो, छान सुंदर कोसळणारा तो धबधबा, पांडव प्रपात नावाचा. तो पाहिल्यानंतर वा असं म्हणावं, एवढ्यात मागून कोणीतरी म्हटलं केवढं पाणी वाया चाललंय. अहो तुम्हाला काय कृष्णा दिली राहणाऱ्यांना मुंबईतून नका पाण्याची गडबड. त्यामुळे तिचं म्हणणं बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. असा विचार आला तरच काही उपाय असतात, हेही मला मान्य आहे. आपण माझं म्हणणं एवढंच आहे की निसर्गाच्या लीलेला प्रथम दर्शनी तरी मुक्त कंठानं दाद द्यायला हवी का नको. आणि मग आठवतात आपले रामदास स्वामी, तो गणितला धबधबा पाहिला मात्र आणि गिरीचे मस्तकी गंगा तेथून चालली पडे, दबावा लोटती दारा दबावा तोये आदळे, गरजतो मेघतो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला, कड्यासी आदळे धारा वात आवडत होतच. आणि इथे म्हणून थांबले नाही तो फक्त. धबधबा शब्दाची व्युत्पत्ती दिली जात होता. कसा आला हो धबधबा शब्द, जो दाब 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 आवाज करतो तो धबधबा. आपण जर बघितलं तर आपल्या भाषेमध्ये असे शब्दच तयार झालेले आहेत आवाजातनं म्हणा. ते शब्दांची एक गंमत वेगळी जाता जाता सांगते की बऱ्याच बंदिशींमध्ये क्लासिकलच्या दादुर्वा बोले वगैरे शब्द असतात बघा. दादुर्वा बोले, दादुर्वा म्हणजे कोण? पेढे. त्याचा मूळ शब्द काय आहे? दर्दूर. दर्दूर हा संस्कृतातला त्याचा मूळ शब्द आहे. कुठून आला? काही नाही, जे डर दूर ओरडतात ते दर्दूर, असाच त्याची हे आहे. सांगायचा मुद्दा बघा, हे आपण भान ठेवलं की हा का प्रश्न पडला की आपल्याला एक पाऊल पुढे जाता येतं, की दादुर्वा हा शब्द का आला, एक पाऊल पुढे झाला. त्यामुळे कला आपण घेत असताना जेव्हा दाद द्यायला, आपण जेव्हा दुसरी कला स्वीकारतो, दुसऱ्या कलेचा आस्वाद घ्यायला लागतो ना, आणि मी आस्वाद म्हणते, लोक बऱ्याचदा परीक्षणासाठी बसतात. आस्वाद घेण्याची वृत्ती वेगळी असते आणि परीक्षकाची वृत्ती वेगळी असते. आता बघतोच कसा गातो नाही, कधीच तुम्हाला ब्रह्मदेवाला तरी आनंद मिळणार नाही, अगदी नारद तुंबरून येऊन गायला तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही, कारण आपली वृत्तीच की आता बघतोच तर. मी म्हणते परीक्षकांनी सुद्धा आस्वादकाच्या भूमिकेत असलं पाहिजे, तर खरं परीक्षण. कलेच्या बाबतीत तर परीक्षकांनी आस्वादकाच्याच भूमिकेत बसलं पाहिजे. आधी आस्वाद घ्या आणि मग लक्षात येते की ते थोडी कमतरता आहे बरं का, मग परीक्षण सुरू करा. परीक्षकाच्याच भूमिकेत बसला तर आस्वाद कधी घ्या. आणि कला ही आस्वादासाठी असते. त्यामुळे उद्यापासून, अगदी आत्तापासून सुरू करू, जे चांगलं आहे त्याला वा म्हणायला काय प्रश्न. त्यामुळे दाद देण्यासारखी कलेची दुसरी आराधना नाही. जेव्हा आपण दुसऱ्याच्या कलेला दाद द्यायला लागतो ना, तेव्हा आपल्याला काय करायचं हे आपल्याला कळायला लागतं. अगदी अध्यात्मच हेच आहे हो. मला असं होतं बरं का, ध्यानात बसलं की अनेक लोक आपल्याला सांगतात. किती जण मनापासून अरे वा हो का, असं किती जण मनापासून म्हणतात, हिला बरं दिसतं, ठेवा ना विश्वास, जाऊ दे ना, तिला वाटतं ना, शेवटी स्वानुभूतीच आहे हो. अध्यात्म काय आणि कला काय, ज्या दिवशी मला वाटलं पाहिजे की येस आज काहीतरी छान बोलता आलं बरं. मला सांगा ना की भीमसेनजींची प्रत्येक मैफिल श्रोत्यांना आवडत गेली असेल, अगदी प्रत्येकाला आवडली असेल, पण अशा किती मैफिली असतील ज्यात स्वतः भीमसेनजी म्हणाले ये बात आज मजा आली. कलाकाराला सुद्धा एक स्वतःचं चिंतन चालू असतं ना की हा आज मजा आली बरं का, हे फार क्वचित असतं. मोठ्या कलावंतांच्या बाबतीत असेल किंवा 15-20 मैफिली झाल्या की 16व्या मैफिलीला ये बात. आमच्यासारख्यांना 100 वेळा बोलल्यावर 151व्या वेळेला वाटत असतं आज जरा जमलं बाबा. सांगायचा मुद्दा काय, त्याचंही आतमधनं आस्वाद आणि परीक्षण चालू असतं. जेव्हा त्याला वाटतं की आज काहीतरी वेगळं आहे बरं का,
याच्यासाठी ती तंत्र आवश्यक आहे, याच्यासाठी विद्या आवश्यक आहे, याच्यासाठी रियाज आवश्यक आहे. कधीतरी ते दिसतं म्हणून आपल्याकडे जो उल्लेख आहे की अल्लादिया खान साहेबांना एका क्षणासाठी सरस्वतीने साक्षात दर्शन दिलं. आता प्रश्न आपण विचारू शकतो की खरंच तिने दिलं तर तो क्षण त्यांना असा वाटला की समोर उभी आहे सरस्वती. काही असो, दर्शन दिलं हे खरं आहे आणि दर्शन स्वरातूनच मिळतं, सुरांचं दर्शन. आणि म्हणून एखाद्या क्षणीच असं वाटतं की ये हाच स्वर मला हवा होता, तो रोज लागेल याची खात्री नसते, तो एखाद्या दिवशीच लागतो. मला हे सगळं हे करताना आता आठवण कसली होते माहितीये, ज्ञानोबांच्या विराणीची आठवण होती. तो सावळा सुंदर कासे पितांबरून, तो छान सावळा सुंदर पितांबर नेसून आला बरं का, पण दिसला किती वेळासाठी, एका क्षणासाठी. का खोळ गुंती घेऊन आला होतो तो, खोळ गुंती घेऊन आला, बाकी कुणाला दिसला नाही, मला दिसला, पण अगदी किती, एका क्षणासाठी. क्षेम देऊ गेले मीची मी एकतरी. मला वाटलं तुम्हाला पुन्हा पुढच्या तानेमध्ये भेटेल, मला वाटलं माझ्या पुढच्या पुन्हा रंगाच्या पटकाऱ्यामध्ये मला तो भेटेल, पण तो मला गवसला नाही. तो एकच क्षण माझ्या आयुष्यात आला की जेव्हा तो मला दिसला. जे भक्ताचं होतं तेच कलावंताचं होतं. तो एक क्षण आणि त्या एका क्षणासाठी सगळी तपश्चर्या असते. हे सगळं त्या एका क्षणासाठी असतं की आज नाही, पुन्हा करून बघू. कायम आपण शून्याच्या रेषेवरती उभ्या असण्याचा फील येणं हे खऱ्या कलावंताचं लक्षण. अनिल मोहिले होते ना, एकदा त्यांच्याकडे काही माझं काम होतं आणि दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम होता. तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की सर मला तुमचा थोडक्यात बायोडेटा सांगाल का. काय सांगितलं असेल त्या माणसाने. ते म्हणाले कशाला पाहिजे बायोडेटा, त्या दिवशीचा माझा परफॉर्मन्स हाच माझा बायोडेटा. म्हणजे काय, मी आज पुन्हा शून्यावरच उभा आहे ग. मी काल मैदान मारलं, काल ह्याला कच्चा खाल्ला, कबल दिला वगैरे, ते काल झालं नाही का. खूप जण असं सांगतात मी कालचं मैदान मारलं, मी काल अफाट गायलो, मी काल अफाट बोलले, मी अप्रतिम चित्र काढलं, झाला भूतकाळ झाला. तो भूतकाळ हा कलावंताचा बायोडेटा असू शकत नाही. कलावंताचा बायोडेटा हे त्याचा प्रत्येक क्षण असतो आणि त्या एका क्षणासाठी सगळी साधना चालू असते. तेच अध्यात्मात आहे की नाही सांगा मला. काल मला हा अनुभव आला, काल मी इतकी शांत होते ध्यानामध्ये की मला असं क्षणभर वाटलं काही नाहीये, मी हरवून गेले, पण म्हणून मला आज तोच अनुभव येणार आहे माझी खात्री नाही, मलाही खात्री नाही. हेच आहे, त्या एका क्षणासाठी सगळी तपश्चर्या चालू असते. तो एक क्षण मिळावा म्हणून चालू असते आणि म्हणून क्षणांचा हिशोब किती महत्वाचा असतो. आणि म्हणून सावरकरांसारखाच माणूस लिहू शकतो क्षण तो क्षणात. फुलं म्हणाले होते की या एका ओळीसाठी त्यांना ज्ञानपीठ दिलं पाहिजे. इतके क्षण असेच उधळणारे आपण, आपल्याला काय कळणारे क्षण कशात गेला, मध्ये काय झालं. ते म्हणतात क्षण तो क्षणात गेला. एक क्षण आला आणि दुसऱ्या क्षणी तो गेला. हे ज्याला कळतं, इतकी ज्याची संवेदनशीलता आहे नाजूक, तो कलावंत आहे. त्यामुळे किती बारीक सारीक म्हणजे मी खरं सांगायचं तर हा विषय घेतल्यापासून माझा सातत्याने याच्यावर विचार चाललाय की एका बाजूला अध्यात्माचा धागा आहे आणि एका बाजूला कलेचा धागा आहे. काही फरक नाही हो. फरक असेल तर एकच आहे की कला ही साध्य पण आहे आणि कला हे साधन पण आहे. परमेश्वराचं नाव किंवा तो भाग हा फक्त साध्य आहे, ते साधन नाहीये. पण हे साध्य पण आहे आणि साधन पण आहे. कारण का, ज्या क्षणी मी कलेची आराधना करत जाते तेव्हा ती माझ्यासाठी साध्य असते आणि कधीतरी माझ्या लक्षात येतं की मी ती कला करताना हरवून गेले, त्या दिवशी ते माझं साधन होतं. लहान मुलं चित्र रंगवताना सारखं सुंदर कधी दिसत नाही आणि त्यात ते त्यांच्या भिंतीवर नवीन कोऱ्या रंगवलेल्या भिंतीवर काढतात ना, ये बात इतकी मजा येते बघायला. आता माझी मुलगी मोठी म्हणून मी म्हणते लहानपणी नाही चांगला दपाट्या घातलेला आहे, पण खरं सांगते की त्याच्यासारखं सुंदर दृश्य नाही बघा. ते असं पालथं पडलेलं असतं जमिनीवरती, जीप बाहेर काढलेली असते, असं काहीतरी हाताने करत असतं आणि रंगवत असतं. त्याच्या एवढी एकाग्रतेचं किती सुंदर चित्र आहे सांगा. आपण चित्रकार असतो तर आपण ह्याचं चित्र काढलं असतं. फोटोग्राफर एखाद्या सुंदर हा क्षण टिपण्यासारखा आहे की याच्या एवढं दुसरी एकाग्रता नाही. ती कला जेव्हा एकाग्रता देते ना तेव्हा ती साधन होते.
त्या अंतिम बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ते लहान मूल करतं विचाराच्या नकळत ते घडून जातं. आणि म्हणून अनेकांनी म्हटलंय की सुंदर माणूस कोण, कुणाला सुंदर म्हणावं? प्रत्येकाची परिभाषा वेगळी आहे सौंदर्याची. मला जे सुंदर वाटेल तुम्हाला ते सुंदर वाटेलच असं नाही. एकदा एका जंगलामध्ये किती वाजले, एकदा एका जंगलामध्ये देव अशी एक नोटीस काढतो. मला बघा नोटीसचा शब्द आठवत नाही. देव असे काय म्हणायचं, सूचना. हा म्हणजे देव असे सांगतो योद्धांनी की मी उद्या एक स्पर्धा घेणार आहे. काय स्पर्धा घेणार आहे की या जंगलामधलं सगळ्यात सुंदर पिल्लू ही स्पर्धा मी घेणार आहे. झालं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून सगळे प्राणी आपल्या पिल्लांना चाटतात, छान दिसेल असं करतात. हत्तीण आपल्या पिल्लावरती भरपूर पाणी बिणी घालून तिला स्वच्छ करून आणते. सगळे असे रांगेमध्ये उभे आहेत आई आणि पिल्लं त्यांची. आणि पहिल्या नंबरवरती आहे एक माकडीण आणि तिच्या हातामध्ये आहे नुकतं जन्मलेलं तिचं पिल्लू. ती पहिल्या रांगेत उभी आहे. तर मागून लांडोर येऊन विचारते की तुला माहिती आहे ना कसली स्पर्धा आहे, माहिती आहे ना की सगळ्यात सुंदर पिल्लू कोण आहे हे ठरवण्याची स्पर्धा आहे. तू योग्य ठिकाणी उभी आहेस ना, तुला माहिती आहे ना? त्यावर ती म्हणते, सगळ्या मागे एक नजर टाकते आणि म्हणते मग सांग बरं ह्याच्यापेक्षा सुंदर कोण आहे? त्यामुळे सौंदर्याचं हे वेगळं आहे. आपल्या प्रत्येकाच्या नजरेमधलं सौंदर्य वेगळं आहे. मला सांगा की रमलेला कार्य करताना दिसणारा माणूस, काम करताना दिसणारा माणूस हा सगळ्यात सुंदरच दिसतो. बघा तुम्ही शेतकरी जेव्हा त्याचं गवताळ हरवलेलं असतो आणि तो छान नांगर हे करून पुढे पुढे जात असतो, त्याची ती बायको छान ते हे कापत असते. एखादी शिक्षिका पूर्ण रंगवून छान लिहून आपल्या मुलांना समजावत असते विद्यार्थ्यांना. याचं एवढं सुंदर दृश्य. त्यामुळे रमण्या एवढं सौंदर्य दुसरं कशात नाही. आणि जो सगळ्यांना रमवतो त्यालाच राम म्हटलेलं आहे. आणि म्हणून कला ही आपल्याला त्या खऱ्या अर्थानं रमवून 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 आपल्या रामापर्यंत पोहोचवू शकते. तो एका क्षणासाठीची ही सगळी धावपळ. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हरवून जाणं, संपूर्णपणे गवताला विसरून जाणं हे आजच्या घडीला मेडिटेशन देऊ शकतं. नाही तर कला पण मेडिटेशन अवघड आहे, पण कला 100% शकते. बायका भान विसरतात. साधी रांगोळी काढायची, टाटा पुढची रांगोळी सुद्धा किती सुंदर काढतात. साधं फुलांच्या माळा गुंफतात ना, किती सुंदर हरवून जातात त्याच्यात. त्या पूर्णपणे हरवलेल्या असतात. आपण मुंबईला आला असाल आणि रेल्वेची गर्दी पाहिली असेल तर आपल्या लक्षात येईल त्या रेल्वेच्या लेडीजच्या डब्यामध्ये या बायका टोपल्या बाजूला ठेवून बसलेल्या असतात. काय खाल्लेलं असेल नसेल माहित नाही, फुलांचा हारा घेऊन निघालेल्या असतात आणि गप्पा मारत मारत इतक्या रमून त्या वेड्या करत असतात ना, ते बघण्याचा आनंद वेगळा असतो. कारण ती त्याच्यामध्ये रमलेली असते, तिची ती कला चालू असते. आणि म्हणून हे अतिशय सुंदर दृश्य मला असं वाटतं की, आणि कला आपल्याला त्या पातळीपर्यंत घेऊन जाते की स्वतःही रमतो तो आणि समोरच्यालाही रमवतो. एकाच वेळेला हे साध्य करणं हे सगळ्यात अवघड आहे आणि त्याचं माध्यम कला आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शेवटचा प्रश्न, जे मला पडलेले प्रश्नच ठेवलेत आपल्या समोर की कला म्हणजे काय, इथून सुरू झाला. मग कला म्हणजे काय, कलेची सुरुवात कशी होते, अनुकरणातून कला साध्य होते का, मग ती कधी येऊ द्यावी, ती खेचून काढावी का, तिला आपली आपण येऊ द्यावी. जे प्रश्न माझ्या या विचारांमध्ये आले तेच आपल्या समोर ठेवले. आणि मग पुढचा प्रश्न येतो की या सगळं कशासाठी करायचं, कशासाठी मी इथे का येऊन बोलते आज, इथे पुढचं हे सगळं संमेलन कशासाठी आहे, इथे का येणार आहेत, जाणार आहेत, काच रात्री नाटक होणार आहे, का हा प्रश्न महत्वाचा आहे. हे कशासाठी. आज संगीत रंगभूमी दिन आहे. आपण बालगंधर्वांना वगैरे हा प्रश्न विचारला असता तर ते म्हणाले असते आम्हाला माहिती नाही, आम्ही याच्यामध्ये रमतो म्हणून, हेच आमचं जीवन आहे म्हणून. दादवरून बालगंधर्वांची आठवण आली ती सांगते. बालगंधर्व एकदा गात होते मुंबईला, 2 थिएटर समोरासमोर होती त्यावेळेला. त्या बालगंधर्व गात होते आणि वझेबुवा आले होते त्या दिवशीच्या प्रयोगात. आणि गाता गाता बालगंधर्व थांबले म्हणजे पूर्ण थांबले. आणि पहिल्यांदा काही वेळ ऑर्गन वाजला, डब्बा तबला वाजला, नंतर बालगंधर्व गातच नाहीत म्हटल्यानंतर सगळं शांत झालं. लोक बसली होती, शांत चित्ताने बसली होती. आणि काही वेळानंतर पुन्हा बालगंधर्वांनी गायला सुरुवात केली. नाटक संपल्यानंतर वझेबुवा आतमध्ये आले आणि विचारलं काय झालं नारायणा, मध्ये का गायला नाहीस. म्हणजे कधी कधी कलावंत ब्लँक होतो, त्याला समजत नाही मी कुठल्या लाईनवर आहे काय चाललंय, इतका सुद्धा तो हरवून जातो. तसं काही झालं का.
तू मध्ये गायला का नाहीस? तर त्यांनी सांगितलं तुमच्या शिष्यामुळे नाही गायलं. म्हणजे अहो पण दीनानाथराव समोरच्या थिएटरमध्ये भैरवी गातायत, ती भैरवीचे सूर माझ्या कानी आले आणि मी थांबल्याशिवाय त्यांना दाद कशी दिली? आणि दीनानाथराव तर आज संगीत रंगभूमी दिन आहे म्हणून सांगतो, दीनानाथराव तर स्वतःच्या गाण्याला स्वतः दाद द्यायचे. म्हणजे आपणच म्हणायचं अरे वा क्या बात आहे असं. तर कुणाला वाटलं असेल ना की हे काय स्वतःचं कौतुक आपल्याकडे आपण करतच नाही, तेव्हा स्वतःचं कौतुक करायचं. तेव्हा ते म्हणाले मी कुठे माझं कौतुक करतोय, म्हणजे आतला जो गातोय ना त्याला नको का दाद देता? या पातळीपर्यंत घेऊन जाणं हे मला वाटतं हेच उद्दिष्ट आहे. हे सगळं कशासाठी? तर आतला कुणीतरी काहीतरी करतोय, मी फक्त वाहक आहे हे कळण्यासाठी. मी फक्त तिथपर्यंत हे आहे देह म्हणून आतलाच काहीतरी घडतंय. जसं गोंदवलेकर महाराज म्हणाले होते त्यांच्या प्रवचनाला येणारा माणूस पेंगायचा, सारखा पेंगायचा. तर शिष्यानं वाटलं हे काय आमच्या गुरूंचा अपमान आहे. त्यांनी सांगितलं हा तो 5व्या रांगेतला 4था माणूस तो पेंगतो. महाराज म्हणाले पेंगे नव्हता, कुशाल पेंगू देत, मी कुठे त्याच्याशी बोलतो, मी त्याच्यातल्या आत्मारामाशीच बोलतो. त्यामुळे समोरच्याचाही तो पाहणं आणि आपल्या अंतरंगामध्ये असणाराही तो पाहणं या पातळीवर घेऊन जाण्यासाठी सगळी ही कला असते असं मला वाटतं. पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सगळ्या त्याला मागून येणाऱ्या बाय प्रॉडक्ट्स आहेत त्याचे. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलंय की कलावंताची 5 बोटं आणि आपली 5 बोटं याच्यात फरक असतो का? आपली 5 बोटं करांगुली, अनामिका वगैरे वगैरे असतात आणि त्यांची 5 बोटं काय असतात? तर पहिलं बोट असतं ते म्हणजे प्रेरणा. 5 प्रची बोट आहेत. पहिलं प्रेरणा, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रत्यक्ष अनुभव, चौथा प्रज्ञा, 5वी प्रतिभा. ही 5 बोटं असतील तर 6वं प्रसिद्धीचं बोट आपसूक फुटतं. पण ही 5 प्रची बोट आहेत आणि त्यांच्या आणि आपल्यामध्ये म्हणजे कलावंत आणि आपण यांच्यामध्ये ह्या बोटांचा भेद आहे. ही 5 बोटं ज्याला आहेत ना, ज्याला प्रज्ञा आहे, ज्याला प्रतिभा आहे, त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं तिने निवडलेलं आहे. जेव्हा दीनानाथराव म्हणतायत की आतला जो कोण गातोय ना त्याला दाद देतोय, याचा अर्थ काय की मला वाहक म्हणून तिनं निवडलेलं आहे. ह्याच्या इतका कलेचा दुसरा हेतू असत नाही. बाकी हळूहळू पहिल्यांदा असं वाटतं नाव होत आहे, हे होत आहे, ते होत आहे. एका क्षणी येऊन असं वाटतं की खरंच आपण भाग्यवान आहोत की ती आपल्याला किमान या कारणासाठी तिने निवडलं. याच्या इतकं दुसरं भाग्य काय की मला कुठल्या तरी कामासाठी मला निवडलेलं आहे. आणि म्हणून कलेचा सगळ्यात महत्वाचा आणि अंतिम उद्देश तोच आहे की तिनं मला त्याच्यासाठी योग्य मानलं. आता पुढचं काम करणं माझं आहे, तिनं मला निवडलेलं आहे. हे सगळं करत असताना एकच गोष्ट कलावंत म्हणून कायम तिच्याकडे मागावी कलावंतांनी असं मला वाटतं. कुठली गोष्ट ती सांगते, पण तत्पूर्वी कलावंत घडवण्यामध्ये जसं प्रयत्न, प्रेरणा, प्रत्यक्ष अनुभव हे सगळं असतं ना, तसं समोर बसलेले रसिक हा सगळ्यात मोठा घटक असतो. म्हणजे ज्ञानोबा म्हणालेत ना की वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. डॉक्टर कधी जोपर्यंत रुग्ण आहे तोपर्यंत, कोणी आजारीच पडत नसेल तर डॉक्टरांची डिग्री घेऊन उपयोग काय? शिक्षक होऊन उपयोग काय? विद्यार्थी येतच नाहीत वर्गात, काय उपयोग आहे शिक्षक होऊन? शिक्षक तेव्हाच जेव्हा विद्यार्थी समोर आहे, डॉक्टर तेव्हाच जेव्हा रुग्ण समोर आहे, वक्ता तेव्हाच जेव्हा श्रोते समोर आहेत, कलावंत तेव्हाच जेव्हा ऐकणारा रसिक समोर आहे. आणि रसिकाची जेवढी पातळी उंच तेवढी कलावंताची पातळी उंच. हे 100% समीकरण. त्याच्यासाठी डिग्र्यांची गरज नसते, असते गरज ती फक्त अभिरुचीची, आस्वादाची. जेवढा रसिक चांगला ऐकणार ना तेवढा कलावंत मोठा. कबीरजींचा एक दोहा आहे, तो इथे कसा छान चपखल लागू होतो बघा. कबीरजी म्हणतात रत्नभरी कोठरी बार बार ना खोल. रत्नांनी भरलेली आहे कोठडी, पण म्हणून सारखी तो उघडू म्हणा. रत्नभरी कोठरी बार बार ना खोल, जब मिलेगा जोहरी तभी चढेगा मूल. कलावंतालाही कळतं कुठे काय दाखवायचंय रत्न, कुठे काय दाखवायचंय रत्न, हे कलावंताला सुद्धा कळतं. जेव्हा जोहरी समोर असतो तेव्हा तो म्हणतो आज माझा पेटारा उघडलाच पाहिजे. आणि म्हणून कलावंतांना घडवण्यामध्ये जसे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, तसा सगळ्यात मोठा असतो
तो म्हणजे रसिक. कारण घरात असतो तेव्हा तो फक्त साधक असतो, जेव्हा तो मंचावरती येतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने कलावंत होतो. आणि म्हणून त्याला रसिकांचा सहकार्य, त्यांचा सपोर्ट आणि कधी कधी त्यांची टिप्पणी सुद्धा आवश्यक असते. आज मला समोर आपल्यासारखे रसिक आहेत म्हणून हा उदाहरण सुचतंय, ते उदाहरण सुचतंय. कुठलाही क्रम मी लिहून काढलेला नाही. मनात जे प्रश्न आले कलेवरती ते फक्त आपल्या समोर ठेवते आणि त्याची उदाहरणं जशी सुचतील तशी आपल्याला देते. पण मला असं वाटतं की आपण एवढे जाणकार आहात तेव्हा जास्तीत जास्त वेगवेगळ्या ह्यांनी आपण कसं बोलू शकू. आणि एवढं करून सुद्धा शेवटी लक्षात येतं की थोडीशी कमी रह जाती. बघा, आपण सगळं पूर्ण झालं ना तरी आपण म्हणतो अरे पण ते तसं व्हायला हवं ना. तो 1% असेल पण तो 1%च महत्वाचा आहे. एक गोष्ट सांगते थोडक्यात आणि थांबते. एकदा एका माणसाला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये त्याला देव प्रसन्न होतो. तर ते म्हणतो मी प्रसन्न झालोय माग. त्या माणसाची हेच कमी असते, म्हणजे झेपच कमी असते. तो म्हणतो 10 रुपये दे. तर देव म्हणतो अरे मी प्रसन्न झालोय, माझी तरी लाज राख, 10 काय मागतोस? ठीक आहे म्हणाला 20 दे. त्याची झेप तेवढीच आहे. तो म्हणाला 20 दे. देव म्हणाला 30 देतो. मग लक्षात आलंय बरं का की देतोय. मग म्हणतो 40 दे. देव म्हणतो 50 घे. हा म्हणतो 60 दे. देव म्हणतो 70 घे. असं करत 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 चाललंय आणि शेवटी 90 आलेला आहे. देव म्हणतो 90 घे. मग हा म्हणतो 100 दे. त्यावर देव म्हणतो दिले तर 99च, 100 कधीच नाही. 99 आणि 100 मध्ये एकच आकडा कमी आहे. पण तो जो हातचा म्हणतो ना आपण, तो आपल्या हातचा कधीच नसतो हे लक्षात ठेवावं. तो एक आपल्या हातचा कधीही नसतो, तो त्याचाच असतो. म्हणून पत्रिका जोरदार छापतो आपण, हॉल आपणच बुक करतो, नवरी मुलगी आपणच पाहिलेली असते, सगळं आपणच करणार असतो. तरी लिहावं काय लागतं सुरुवातीला की अमुक अमुक प्रसन्न. अहो त्यांचा 1% हातचा असल्याशिवाय माझे 99 भरतच नाही. त्यामुळे 99तनं 1 वजा केला की 0च उत्तर येतं आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्या एकासाठी तो 1 मिळावा हे असतं. आणि प्रत्येक ह्याच्यानंतर लक्षात येतं की तो मिळालेला नाही. आणि तो मिळालेला नाही म्हणून जेवढं वाईट वाटतं ना तेवढंच उतरल्यानंतर समाधानी वाटत असेल कलावंताला की नाही मिळाला. मला आज इच्छा होती की आज तरी माझ्या प्रगती पुस्तकात 100त 100 असावेत, पण नाही मिळालं. गायक खाली उतरताना विचार करतो नाही तो स्वर अजून थोडा बरा लागायला हवा होता, नाही बरोबर. कवी म्हणतो की अजून ना त्याला हा यमक मी ओढून ताणून आणलाय बरं का, जरा आतून सुचायला हवं होतं, जरा वेगळं हवं होतं. प्रत्येक वेळेला काहीतरी कमतरता जाणवते. त्याचं दुःखही होत असणार आहे कलावंताला आणि त्याला आनंदही होत असणार आहे. कारण क्षणी तो 100 पूर्ण होईल ना त्या क्षणी त्याची कला थांबली. त्या क्षणी तो म्हणाला आता आलं की मग सगळं संपलं. म्हणून अर्धवट ठेवणं गोडी अपूर्णतेची का म्हणतात भावे ते आता कळतं आपल्याला कवितेमध्ये की गोडी अपूर्णतेची, अपूर्णतेतच गोडी असते. कारण मग आपल्याला कला खऱ्या अर्थानं पुढे पुढे चालायला शिकवते. त्यामुळे शेवट करताना या कलेच्या प्रांगणामध्ये, या कला महोत्सवामध्ये शारदा देवीकडे आणि कलेच्या ज्या ज्या कोणी देवत आहेत त्या सगळ्यांकडे एकच मागायचंय काय, त्या कला एवढ्या लवकर पूर्णत्वाला जाऊ नको दे, अनेक जन्म घ्यायला मिळू दे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना की मला मिळू दे की काय पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, खुशाली द्या जन्म परत परत. पुन्हा पुन्हा कलेची साधना करायची असेल तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला आम्ही तयार आहोत असंच म्हणावं. आणि एका हिंदी कवितेने शेवट करते, थोड़ी सी कमी रह जाती है, हर कविता जब जहन में आती है तो मुकम्मल होती है. मुकम्मल म्हणजे पूर्ण असणे. हर कविता अपने आप में मुकम्मल होती है पर जब वो दिल से कागज पर उतरती है तो थोड़ी सी कमी रह जाती है. हर कविता अपने आप में मुकम्मल होती है पर जब वो दिल से कागज पे उतरती है तो थोड़ी सी कमी रह जाती है. मग काय म्हटलंय त्यांनी? असं म्हटलंय की हर प्रीत मुकम्मल होती है. प्रेमामध्ये पडणं, तो कवी सांगतोय की अरे आनंदाची गोष्ट असते, असं वाटतं की येस हे छान आहे, नातं खूप छान आहे. हर प्रीत मुकम्मल होती है पर जब वो फलक से जमी पर आती है तब थोड़ी सी कमी रह जाती है. म्हणजे जेव्हा त्या स्वप्नील दुनियामध्ये खूप छान वाटतं पण जेव्हा स्वप्नानंतर ते सत्याच्या वास्तवाच्या पायावरती जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा लक्षात येतं की थोडीशी कमी
रह जाती है, हर प्रीत मुकम्मल होती है, पर जब वो फलक से जमीन पर आती है तब थोडी सी कमी रह जाती है, हर जीत मुकम्मल होती है. प्रत्येक विजय हा मुकम्मल अगदी परिपूर्णच असतो वाटतो आपल्याला कधीपर्यंत, जब वो सरहद से आंगन तक आती है वो जीत तब ध्यान में आता है, थोडी सी कमी रह जाती है. बाहेर विजयी वाटणारे आपण जेव्हा घरी जातो तेव्हा लक्षात येतं बरंच कमी राहिलंय, बरंच राहिलंय. आणि म्हणून हर जीत मुकम्मल होती है, पर जब वो सरहद से आंगन तक आती है तो थोडी सी कमी रह जाती है. मला असं वाटतं की ही थोडीशी कमी राहणंच हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. त्यामुळे इथे असणाऱ्या सर्व कलावंतांना कलागंधर्व महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आणि न झालेल्या रसिकांमधल्या कलावंतांना सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आपल्या कला साधनेसाठी. या कला साधनेचं काम करत असताना आपल्याला नकळतपणे त्याचंही कधीतरी दर्शन घडावं अशी इथे या पुण्यभूमीमध्ये इच्छा व्यक्त करते. आणि जाता जाता ही थोडीशी कमी असावी, हा स्वल्पविराम नेहमीच असावा अशी ही इच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. एका अतिशय छान उद्घाटनाच्या समारंभामध्ये आपण मला संधी दिली आणि आपण मला भारतीय संस्कृती किंवा असे विषय सुचवले होते, त्याच्यावरही इच्छा होती, परंतु माझ्या मनात हे कलेच्या संदर्भातले एवढे प्रश्न आले की मला ते थांबवता आले नाही आणि म्हणून आज तोच विषय आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता. आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या आशीर्वादाचं संस्कृती राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. जाता जाता एकच मिनिट आपण थांबा. इथे प्राध्यापक मोहन सरडे आलेले आहेत. त्यांचं भावबंध नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक कसं आहे तर करोना काळामध्ये त्यांच्या मुलीला, जी स्वतः उत्तम चित्रकार होती, तिला त्या करोना काळामध्ये देवाज्ञा झाली आणि लगेचच काही दिवसात त्यांच्या पत्नीचंही देहावसान झालं एका करोना काळामध्ये. आणि त्याच्यानंतर खूप काय अवस्था असेल सरांची आपण समजू शकता, पण त्यातनं सुद्धा बाहेर पडून त्यांनी या दोघींच्या आठवणी इतक्या सुंदर शब्दबद्ध केलेल्या आहेत. ते भावबंध पुस्तक याचं रीतसर प्रकाशन 9 तारखेला होणारे 9 नोव्हेंबरला ताराबाई वाळकर यांच्या हस्ते सांगलीमध्ये. पण त्यांची इच्छा होती की हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकाशित करावं. तर हे भावबंध पुस्तक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.